जस्ट 1 मिनिट. ओके, मी आता माझा मोबाईलवरनं शेअर करतो माझा कॅमेरा आणि त्याच्यावरच दाखवतो. आता प्रत्येकाच्या कॅमेरामध्ये जरा जरा वेगळं असतं काहीतरी, बरं का. त्यामुळे असं सांगता येत नाही प्रत्येका तिथेच असेल ते, पण बहुतेक करून सगळ्या कॅमेराला तसं असतं, म्हणजे सोय असते. हा बघा, माझा कॅमेरा आता आहे ना, मी कॅमेरा काढताना म्हणजे आता जर का फोकस केलं ह्याच्यावरती माझ्या कीबोर्डवरती, बरोबर, आणि इमिजिएटली त्याच्यावर टॅप करायचं कॅमेराच्या बटनावर, लगेच त्याचं ब्राईटनेस कमी जास्तीचं बटन येतं बघा. हा 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 हा. कॅमेरा ऑन केला आणि त्याच्यावर टॅप केला की जनरली आपल्याला ते बटन येतं ब्राईटनेसचं, ते ब्राईटनेस कमी जास्त करता येतो. आता मी जे लाईट वापरतो ना इथे, हे बघा, तो लाईट दिसतोय तुम्हाला, हा लाईट मी वापरतो, एलईडी नॉर्मल लाईट आहे. आता हे जर का तुम्ही ब्राईटनेस कमी केला, म्हणजे आता हा ब्राईटनेस कमी केला की लगेच तो वेगळा दिसतो. आता हे फ्रिक्वेन्सीमुळे होत आहे, पंख्यावरती पण असं जर का तुम्ही केलं ना तर चंद्राचा फोटो फार सुंदर येतो ब्राईटनेस कमी करून. असं केला की चंद्र तो धप्पा येतो, नुसता धप्पा, नॉर्मल असता की डब्बा येतो. त्याच्याऐवजी तुम्ही जर का कमी केला ब्राईटनेस ना तर चंद्राचा फोटो फार सुंदर काढता येतो. अर्थात आपल्या मोबाईलवरती तितकं मॅग्निफिकेशन नसतं, बरोबर आहे, झूम नाही करता येत आपल्याला तेवढा, पण त्याच्याकरता बायनॅक्युलरला माझ्याकडे एक चांगली बायनॅक्युलर आहे चांगल्यापैकी. त्या बायनॅक्युलरला मी एक हे वापरतो, एक अटॅचमेंट मिळते, 350 रुपयाला काहीतरी आहे, ही अटॅचमेंट मिळते. आपला जो बायनॉक्युलरचा आयपीस असतो त्याच्यामध्ये हे जातं आणि हा जो पार्ट आहे हा इथे लागतो. ओके. आणि ह्याच्यावरती तुम्ही ऍडजस्ट करायचं, म्हणजे हा आयपीस आहे, इथे मोबाईल लावायचा असा आणि मोबाईलची स्क्रीन तिथे ऍडजस्ट करायची आणि ते बरोबर फिट होतं त्याला आणि फार सुंदर चंद्राचे फोटो काढता येतात त्यांनी. बायनॉक्युलर मात्र चांगला पाहिजे जरा, आणि त्या बायनॉक्युलर ट्रायपॉडला माउंट केलेला असला पाहिजे. हातात धरून काहीच येणार नाही मॅग्निफिकेशन केल्यानंतर. जरा म्हणजे आता चंद्र इतका लांब असतो, आपण नुसती टिचकी मारली तरी तो हलतो, सगळा जातो. त्यामुळे ट्रायपॉडवर माउंट करून ते ट्रायपॉडसाठी पण माझ्याकडे आहे, ट्रायपॉडला आणि बायनॉक्युलरला पुढे लावायला आहे. तो ट्रायपॉडवर माउंट होतो आणि तो त्याच्यातही फोटो काढता येतात. आणि ते सुद्धा करायला आणखीन एक आहे माझ्याकडे, म्हणजे नुसतं पण मिळतं. हा माझा सेल्फी स्टिक आहे, बरोबर, पण सेल्फी स्टिक बरोबर त्याचा काढून ठेवलं मी ते, नाही बहुतेक ते ओलं झालं होतं चुकून माझ्याकडनं, म्हणून मी कुठे हा त्याचा रिमोट आहे, तो याच्यामध्ये फिट होतो, हा काढता येतो रिमोट. आणि एकदा का तुम्ही माउंट केलं, फोकस केलं की रिमोटने क्लिक करायचं, कारण तुम्ही क्लिक करायला जरी ते दाबलं, कॅमेराला हात लावला तरी तो हलतो. त्यामुळे रिमोट असला, असे हल्ली नुसते रिमोट मिळतात अमेझॉनवरती, आपल्या ब्लूटूथ वर चालतो तो रिमोट. आणि हा नुसता ट्रायपॉड हे नाही आहे, ह्याला ट्रायपॉड सारखं पण खाली आहे. हे मी माझ्या बऱ्याचशा गोष्टींना वापरतो. अर्थात माझ्याकडे मागे तुम्ही जर का तिकडे बघितलं तर तिकडे ट्रायपॉडचा एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रोफेशनल लेवलचा ट्रायपॉड आहे. पण ते अगदीच चांगल्यापैकी शूट असेल तर वापरतो, नाही तर नॉर्मली मी असंच वापरतो, अगदी स्वस्तवालं 350 रुपयाला मिळतं. हा 650 रुपयाचा आहे आणि तो ट्रायपॉड जरा महाग आहे, मात्र तो अगदी तो सुद्धा प्रोफेशनल लेवलचा नाहीच, 3,500-4,000 हजाराचा ट्रायपॉड आहे नुसता. पण तरी सुद्धा म्हणजे ट्रायपॉड आपण जेव्हा आमच्या स्टुडिओमध्ये जेव्हा जे असतात ट्रायपॉड, त्याच्यावर टेलिप्रॉम्प्टर माउंट केलेला असतो आणि तो इतका स्मूथ असतो. पण तसं जर का घ्यायला गेलो तर त्याची म्हणजे ट्रायपॉडचीच किंमत नुसती 70-80 हजारापर्यंत जाते, इतके महाग असतात ते. पण ते हाय प्रोफेशनल लेवलचे ट्रायपॉड असतात, त्याला जर असं अगदी स्मूथ, इतकं स्मूथ असतो तो, तुमचं वरती खालती मोशन असते ही अशी टिल्ट अप टिल्ट डाऊन किंवा प्लॅनिंग करायला. आपल्या ट्रायपॉडवर प्लॅनिंग करायला गेलं की जर असा कडक असतो, तो इतका स्मूथ चालत नाही जितका तो चालतो. पण आपल्याला त्याची गरज पण नसते तेवढ्याची, आपण नॉर्मली हातामध्ये घेऊनच करतो बरेच वेळा. पण तुम्ही आता जे ट्रॅकिंग शॉट घेतले काल, बरोबर,
ते जर का तुम्ही एखाद्या ट्रायपॉडवर माउंट करून घेतले असते असे तर तुम्हाला आणखीन स्मूथ झाला असता, जरा स्मूथ झालं असतं तुमचं. त्यामुळे हातावर छोटा ट्रायपॉड एक विकत घ्या, अगदी 350-400 रुपयाला मिळतो अमेझॉनवर. त्याचा एक ट्रायपॉड विकत घ्या, त्या ट्रायपॉडवरती कॅमेरा माउंट करा, त्याचं हे मिळतं वेगळं. ओके, त्याच्याबरोबरच येतं. म्हणजे मोबाईलसाठी ट्रायपॉड सर्च केला की तुम्हाला नक्की मिळेल. असा घ्या, त्याच्यावर माउंट करा आणि मग चालून बघा, त्यांनी फरक पडतो. आपली ही मुवमेंट जराशी कमी होते. त्यामुळे ट्रायपॉड असणं कधी पण चांगलं कुठल्याही शूटिंगसाठी. त्यामुळे ट्रायपॉड विकत घ्याच सगळ्यांनी 100%. आणि त्याच्यावर कॅमेराचा ते माउंट येतो तो वापरूनच तुम्ही करायचं, ते जास्ती सोपं पडतं जास्ती. ओके, बाकी हे तुम्ही घेतलं नाहीत तरी चालेल. म्हणजे हे माझं आता मी तेव्हा सेल्फी स्टिक आणि कम रिमोट घेतला होता. तर तुम्ही ट्रायपॉड आणि रिमोट पण वेगळा घेऊ शकता. रिमोट 200-250 रुपयाला मिळतात हल्ली आणि त्याच्यापेक्षा स्वस्त मिळतात माझ्या मते. सो इट इज व्हेरी इझी. म्हणजे आणि अगदी छान मिळतात गोष्टी हल्ली ह्याच्यावरती. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो पटकन. एक मिनिट बघू दे मला. माझे 1-2 फोटो दाखवतो त्या ट्रायपॉडने घेतलेले. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. ओके, हिअर इट इज. शेअर करतो स्क्रीन. हे त्या वेळेला मी जे घेतले फोटो ते हे आहेत. हा बघा फोटो. हे मी कोजागिरी नंतर काही दिवसांनी गेलो होतो. कोजागिरीचे पण होते माझ्याकडे, पण हे फार सुंदर आहेत फोटो आणि त्यातला एक व्हिडिओ फार सुंदर आला. दाखवतो. हे सगळे नुसते ठेवलेत मी. एवढे फोटो ठेवलेत मी माझे, पण अप्रतिम फोटो आले ते बघा. त्यामुळे सुंदर आले ते त्या ट्रायपॉडमुळे आणि त्या बायनॉक्युलरमुळे. आता एवढा जवळचा फोटो आपल्या मोबाईलवर, नॉर्मल मोबाईलवर येतच नाही कधी. यू नेव्हर गेट सो क्लोज. अगदी रेअर असतं ते असं मिळणं. ठीक आहे, सो दॅट इज इट. म्हणजे ओके, सो घ्या विकत. एक बायनॉक्युलर विकत घेतला तर चांगला घ्या. त्याची सेलेरॉनचा घेतला तर साधारण 3,500-4,000 रुपये पडतात. आपल्याला गरज नसते बायनॉक्युलर. मी पूर्वी बर्ड वॉचिंग करायचो त्या आठवणी, म्हणजे असं घेतला मी. अजून बर्ड वॉचिंगला गेलो नाहीये मी. फक्त एकदा घेऊन गेलोय, पण बर्ड वॉचिंगला म्हणून गेलो नाही. आम्ही माझ्या मुरबाड जवळ गाव आहे, तिकडे माझं घर आहे. माझं गाव नाही मुरबाड, आता माझं गाव झालं. आमचं कोकणातलं कधीच पणजोबाने सोडलंय, त्यामुळे ते काय राहिलं नाहीये. पण तिकडे मी घर बांधलंय छोटस आणि तिकडे आम्ही दर 15-20 दिवसांनी जातो. तर तिकडे जंगल आहे थोडंसं. बर्ड वॉचिंगला जायचं म्हणून अजून तरी मुहूर्त लागला नाहीये. 3 महिने झाले घेऊन आता बायनोकुलर. जाऊ आता पुढे. सकाळी लवकर उठणं होत नाही. इथे आम्ही 5 वाजता उठून कामाला लागतो, पण तिथे 5 वाजता उठून बर्ड वॉचिंगला जाणं होत नाही खरं सांगायचं तर. तिकडे आळस येतो जाम आणि उठणं होत नाही. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला. बायनॉक्युलर मोबाईलच्या कॅमेरा लावला तर क्लिअरिटी वाढते का? नाही, झूम येतो ना जास्ती आपल्याला. पण असे अवेलेबल आहेत का की आपण मोबाईलच्या कॅमेऱ्याला तो अटॅच करू शकतो? आता तेच तर दाखवलं मी. हो, पण म्हणजे ते कुठल्या कंपनीचं आहे आणि म्हणजे हा येस येस ऍक्च्युली हा. हे ऍक्च्युली आता समजा हे तुमचा आयपीस आहे इथे, हा असा असा आयपीस आहे, तर हे इथे असं लागतं आणि हे फिट करायचं त्याला असं. आणि असं फिट केलं त्याला, हे असं फिट होतं आणि हे एक उपकरण ह्याला फिट करायचं. ओके. आणि ते तुमच्या आयपीस वर बरोबर फिरवायचं की तो त्याला तिथे बरोबर तो असा न्यायचा. असा असा मोबाईल जातो त्याला. मोबाईल असा आला म्हणजे इथे मोबाईल लागेल ना असा. हे बघा, असा मोबाईल लागला की तो बरोबर या आयपीस वर आपला लेन्स द्यायची. अच्छा. आणि मग तुम्ही तुमचा बायनॉक्युलर असतोच, त्याने जवळ ऑब्जेक्ट जवळ आले की त्याचे फोटो काढायचे. ओके. असं आहे ते. त्यामुळे तसं मिळतं छान. पण म्हणजे ते ऍडजस्टमेंटच झाली खरं म्हणजे. नुसत्या लेन्सेस पण मिळतात तुम्हाला जर का माहिती असेल तर. अच्छा. अमेझॉन वरती नुसत्या लेन्सेस मिळतात त्याच्या या कामाकरता. ओके. म्हणजे टेलिस्कोपिक लेन्स माझ्याकडे ती पण आहे. पण ना ते काय होतं सांगतो तुम्हाला, ते एवढूस असतं. टेलिस्कोपिक लेन्स एवढी असते आणि तिचं आणि आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सचं बरोबर जुळून येणं आणि ते तसंच राहणं आपण फोटो काढताना,
ओके. हे फार केअरफुली करायला लागतं. ते केलं जर का तर फार सुंदर फोटोग्राफी होते, पण ते तितकं हात न लावता स्टेबल ठेवायला लागतं. जरा पेशन्स लागतो त्याला, थोडासा पेशन्स ठेवला की व्यवस्थित करता येतं, पण ते तेवढ्या पुरतच आहे. इट कॅनॉट मॅच द रिअल झूम वाला कॅमेरा, त्याला लिमिटेशन आहे. एवढा पण नाही, पण कधी कधी खूप सुंदर मॅच होतं. आता माझ्याकडे काही फोटोग्राफ्स आहेत, ते अतिशय सुंदर मॅच केलेले आहेत. त्यांनी तर फारच सुंदर आलाय, म्हणजे आता नाही दिसणार, जाऊ दे, वेळ जाईल त्याच्यामध्ये. हा, आता आणखीन एक 2-3 फोटोग्राफ दाखवतो तुम्हाला, हे पण खूप सुंदर आहे. हा, हे कोजागिरीचे आहेत. एक मिनिट. हे कोजागिरीच्या दिवशीचे आहेत. आता हा बघा, हा फोटो मी ब्राईटनेस जरासा कमी केला, त्यामुळे असा आला. कोजागरती मी ते स्टेटसवर टाकतो, हा बघा. आणि हा आता कमी ब्राईटनेस जास्ती तसाच ठेवलाय, त्यामुळे तसं तर मलाही आल्यासारखं झालंय. हा बघा, हा किती सुंदर आलाय फोटो. ब्राईटनेस कमी केला की हे सगळं दिसतं, नाही तर दिसत नाही. ओके, ब्राईटनेस कमी केला की सगळं दिसतं, नाहीतर दिसत नाही हे सगळं. तर हे फोटो काढताना तुम्ही बायनॅक्युलर्स वापरली होती का? आता हे बायनॉक्युलर, हो, अर्थातच बायनॉक्युलर शिवाय हे हां, होत नाहीत फोटो. विदाउट बायनॉक्युलर हे फोटो शक्यच नाही. नुसता हां. असा एक छोटूसा धब्बा दिसतो पांढरा, ऍक्च्युली हां. काही दिसत नाही. म्हणजे आता तुम्ही ह्यांनीच सांगितलं की फोटोग्राफी करताना त्यांच्याकडे झूम चांगला असेल फोटोग्राफीला, तर तुमचा चंद्र ढगातला वगैरे चांगला येतो. पण आपल्या मोबाईलवर काढलेलं ते पानं असतात म्हणून तो चांगला तेच आहे. नाही. पानं वगैरे दिसली तर ते वाटतं चंद्र आहे, पण नाही तर झूम असल्याशिवाय चंद्र दिसणारच नाही. नुसतं ते त्याचं ब्युटी दिसेल फक्त. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. एनिवे, आपण आता जरा पुढे जाऊया आपल्या इन जनरल याच्यामध्ये. आज मी तुम्हाला काही जाहिराती दाखवणार आहे. जाहिराती याच्यासाठी दाखवणार आहे की जाहिरातीमध्ये तुम्हाला पूर्ण स्टोरी मिळते. जनरली चांगल्या ज्या जाहिराती बनतात त्याच्यामध्ये स्टार्ट पासून फिनिश पर्यंत सगळी स्टोरी असते, आणि तशी स्टोरी सांगणं फारच कला असते त्याच्यामध्ये, की इतकी सुंदर स्टोरी सांगता येणं छोट्याशा फिल्ममध्ये. त्यामुळे जेव्हा जाहिराती डिझाईन होतात, ऍड फिल्म डिझाईन होतात, आता तुम्ही ते काही लोकांचे व्यवसाय करताना आपण नुसते प्रोडक्टचे फोटो दाखवले तर त्याचा काही उपयोग होत नाही, बरोबर. त्याच्या मागे जर का काही स्टोरी छोटीशी का होईना, अगदी हलकीशी, त्याला काय फार अर्थबिर्थ नसतील, पण एखादी स्टोरी जर का गुंतता आली तर तर त्याच्या जाहिरातीचा इफेक्टिव्हनेस खूप वाढतो, बरोबर. आता मी तुम्हाला एक टायटनची ऍड दाखवणार आहे. त्या टायटनच्या ऍड मध्ये आता त्यांना दाखवायचं आहे काय, टायटनचं एक सुंदर घड्याळ दाखवायचं आहे. तर घड्याळ आहे, सुंदर आहे, त्याचे लुक्स घातले, सुंदर सोनेरी दाखवलं, छान आहे की, ते पण चालतं. पण ती इफेक्टिव्ह लोकांच्या मनामध्ये टायटनच्या जाहिराती नेहमीच अतिशय सेंटिमेंटल आणि अतिशय सुंदर असतात. तशीच ही एक ऍड आहे, ती तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या मागे ते जी सुंदर गोष्ट बनवतात ना, त्याच्यामुळे त्या ऍड चांगल्या होतात. राइट. सो आता मी तुम्हाला काही ऍड दाखवणार आहे. पहिली ऍड दाखवते ती टायटनची. एकच मिनिट, माझं खूप काय काय ओपन आहे ते मी बंद करतो. माझं ना अविरत काम चालू असतं, काही ना काहीतरी, आणि त्यामुळे माझे खूप स्क्रीन ओपन असतात. मी पटकन बंद करतो आधी. एकच सेकंद. आज एक अतिशय इंटरेस्टिंग फोन आला मला. म्हणजे आमच्या एका ग्रुपमध्ये आहेत, त्यांनी मला सांगितलं, की मला जरासं तुम्ही फेसबुक मार्केटिंगचं शिकवाल का थोडंसं? म्हटलं शिकवतो. मग त्यांना मी सांगायला सुरुवात केली. तर शेवटी ते काय झालं, की ते म्हणाले, "हे बाबा करंदीकर, माझ्या सगळ्या डोक्यावरून जात आहे. असं एका तासात शिकून होणार नाहीये, मला कळलं." मी त्यांना सांगत होतो, "अहो मी सांगतो तुम्हाला, पण असं नाही, ते तुम्हाला जरा थोडासा अभ्यास करायला लागेल त्याचा." पण ते मला मला तेवढं एवढं एवढं फक्त सांगा. मग तेवढं सांगायला सुरुवात केली, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कलीग पण होते, आणि आता म्हणून ते सगळं ओपन होतं, म्हणून मी ते सांगायला आता मला आठवलं ते. आणि मग शेवटी म्हणाले, की "नाही, हे नाही होत आहे. तुम्ही मला आता ते करून द्या तरी, नाही तर मला." मग त्याने सांगितलं, की "तुम्हाला मी गेले 2 महिने सांगतोय, की तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचे घेता, पण तुम्ही आमचे डिजिटल मार्केटिंगचे क्लासेस घ्या. त्याचा एक कोर्स, ऍटलीस्ट बेसिक कोर्स चालू करा. ऍडव्हान्स नंतर बघू केव्हा तरी, पण निदान बेसिक कोर्स चालू करा. मराठी बिझनेसमनला डिजिटल मार्केटिंग कळलेलंच नाही. नुसते नुसते WhatsAppवरती फोटो आणि टाकून, आणि Facebookवरती नुसते टाकून ते काही प्रगती होणार नाहीये. मराठी माणसाला त्याचं तुम्ही शिक्षण द्या." म्हटलं बघतो, करतो. पण आता बहुतेक ती वेळ आली आहे. मागे मी जेव्हा हे कंपनी सुरू केली ना, तेव्हा सुरुवातीला तोच कोर्स मी फ्लोट केला होता ग्रुप्समध्ये, की हा कोर्स टाकूया. पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून मग मी व्हिडिओ एडिटिंगचं चालू केलं.
पण आता आय थिंक इट्स टाइम की डिजिटल मार्केटिंगचा पण कोर्स करायला पाहिजे, ऍटलीस्ट बेसिक सुरुवातची तरी झाली पाहिजे. तर आय बीन लॉन्चिंग, आता मी पुढच्या आठवड्यामध्ये हा कोर्स करणारच नाहीये. 2 गोष्टी झाल्यात. मला डॉक्टरांनी सांगितलंय आवाज बंद कर, म्हणजे जरा कमी बोल. आता घसा बसलाय तुम्हाला लक्षात आलाय का? तुम्हाला लक्षात येणार नाही, कारण मी ह्याच आवाजात तुमच्याशी पहिल्यापासून बोलतोय. माझा आवाज वेगळा आहे. गेल्या आठवड्यात 10 दिवसांपासून माझा आवाज बसलाय आणि तो जात नाहीये. मग डॉक्टरला शेवटी विचारलं, मी कोविड टेस्ट करून घेऊ का? कारण इतके दिवस झाले घशाला काय होतं? ते म्हणाले, "नाही, नाही, आवाज बंद कर." म्हटलं, "ठीक आहे." डॉक्टर चांगले जुने आमचे आहेत, त्यामुळे ते असं सांगतात मला. पण तू बोलायचं जरा कमी कर. कारण हल्ली माझी सकाळी 8ला लेक्चर चालू होतात. 8 ते 10, मग 11 ते 1, मग मध्ये जरा ब्रेक असतो. मग परत 4:30 ते 6:30 आणि मग परत हा रात्रीचा. एवढं बोलल्यावर तुम्हाला रे ते गळ्याला प्रॉब्लेम येणारच. एनिवे, लेट्स गो अहेड. आता आपण वेळ अशा ह्याच्यामध्ये घालवूया नको. दिस फर्स्ट ॲड इज फॉर यू. टायटन. एक मिनिट. ही ॲड बघा, यातले शॉर्ट्स बघा आणि त्याच्यामध्ये क्लोजअप्स घेतलेत, एक्स्ट्रीम क्लोजअप्स घेतलेत काय-काय. ते का घेतलेत ते लक्षात घ्या. ओके, त्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे या ॲडमध्ये. हिअर इट इज. तर अनम्यूट करा. आवाज येत नाहीये. सॉरी, मला लक्षात. मी तो मुद्दाम म्यूट का करतो माहितीये? तो म्यूट केलेला नसला ना, की तुम्हाला एको येतो थोडासा. म्हणून मी तो नेहमी म्यूट करतो आणि दरवेळेला मी विसरतो. एनिवे, तर दिस इज द आयडिया ऑफ फिल्म मेकिंग. म्हणजे त्यातनं स्टोरी सांगता आली पाहिजे. त्या एखाद्या प्रॉडक्टची ॲड स्टोरी मागे गुंफली जर का, तर त्याची इफेक्टिव्हनेस जास्ती वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कोण आंब्यांचा बिझनेस कोण करतो? तुम्ही करता का? हां, तुम्ही करता. आता आंब्यांची काय ॲड करणार? तुम्ही टोपली दाखवाल, तुम्ही सुंदर-सुंदर आंबे दाखवाल, बरोबर? पण ते जर का तुम्ही काहीतरी छोटीशी गोष्ट केली, अगदी सिंपल गोष्ट असेल, मुलगा हट्ट करतोय आणि मग आंबा पाहिजे, किंवा त्याला तू बघ आपल्या शेतातले आंबे आलेत, मग आंबा देत, किंवा असं काहीतरी केलं. काहीतरी सिंपल, मुलाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, आईच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, त्याच्यामागे छोटीशी स्टोरी बनवली आणि मग शेवटी दाखवलं, की आमच्याकडचे आंबे आलेत बरं का, तर ऑर्डर प्लेस करा. समथिंग लाइक दॅट. इट विल बी मोर इफेक्टिव्ह. आणि प्रत्येक वेळा व्हिडिओ असतोच असं नाही. म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही, की फक्त व्हिडिओनी तुम्हाला कस्टमर मिळतात जास्ती. पण कधी-कधी मधून-मधून एखादा व्हिडिओ जर का प्लेस केला आपल्या ग्रुप्सवरती, Facebookवरती कुठेही, तर त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो. आणि मग एका वेळेला शूट करताना 3-4 वेगवेगळ्या गोष्टींचं शूट करून घ्यायचं. आंब्याचे क्लोजअप, त्याचा असा म्हणजे कशावर तरी ठेवून, आणि ना ॲडजस्टमेंट, म्हणजे आपण भारतात जुगाड म्हणतो ना, जुगाड. तसे जुगाड खूप करायचे असतात. मी पण असे जुगाड केलेत खूप असे. घरामध्ये तुम्ही आलात जर का इथे कधी मुंबईला, तर जरूर या. मी या घरामध्ये बरंच काय-काय केलंय ज्याच्यामध्ये जे नॉर्मली नसतं. आता फॉर एक्झाम्पल, हे जे दिवे आहेत, लाईट्स वापरतो मी. हे लाईट्स ₹300 चे आहेत. ₹350 ला जोडी आहे. 50 वॉट 2 जागोनी येतो.
हे जर का स्टुडिओचे लाईट्स घ्यायला गेले एवढे सगळे, तर त्याची किंमत 3,500 कमीत कमी आहे. मी त्याच्या 1/10 प्राइस मध्ये सगळं करतो. त्यामुळे आता जर का रोटेट करायचा आहे आंबा समजा तुम्हाला, तर काय करता येईल? हा नुसता विचार केला तरी आपल्याला काही ना काहीतरी सोल्युशन मिळतं. कशावर तरी फिरवणारा काहीतरी चक्र पाहिजे. त्याच्यावर आंबा ठेवला सुंदर, एक वेल्वेटचं कापड ठेवलं, आंबा ठेवला सुंदर आणि रोटेट केला. कॅमेरा स्टेडी करून फक्त तो रोटेट होणारा आंबा आणि मग त्याला स्लो मोशन केलं, की झालं काम. पण तो जो सिनेमॅटिक येतो शॉट त्याच्यामध्ये खूप फरक पडतो व्हिज्युअल्समध्ये. आणि मग हे जे तुम्हाला मी सगळं सांगतोय ना, क्लोजअप, लॉंग शॉट, क्लोज शॉट, हे कधी वापरायचं हे तुम्हाला या जाहिरातींमधनं कळतं. ओके. किंवा जाहिरात ही एक परिपूर्ण सिनेमा असतो एक. एका छोट्याशा वेळेमध्ये बनणारा. म्हणून मी नेहमी जाहिरातींवर भर देतो. सो आता तुम्ही जर का बघितलं ते क्लोजअप्स घेतलेत. म्युझिकमध्ये त्यांनी ते सगळे जे पट्टी वापरली आहे, पेन्सिल वापरली आहे अशी घासतानाची, बरोबर? कीबोर्ड आपला कॅल्क्युलेटरचा कीबोर्ड वापरला आहे. हे सगळे आवाज त्यांनी जाहिरातीत वापरलेत. आणि ते वापरलेले असताना मग त्यांनी ते जर का ते दाखवायचं असेल तर क्लोजअप घेतल्याशिवाय आवाज येत नाही. इफ यू रिमेंबर येस्टरडे की लाँग शॉट असतात तर त्या व्यक्तीचा आवाज येत नाही आपल्याला, फक्त कुजबुज ऐकू येते, हळू बोलणार आहे. पण त्याच व्यक्तीच्या जवळ गेलं की आवाज येतो. नॉर्मल आहे नाही की जितकं आपण जवळ जातो व्यक्तीचा तितकं बोलण्याचा आवाज जास्ती येतो. ते टेक्निक ह्याच्यामुळे त्यांनी बरोबर वापरलंय की ती पट्टी अशी करताना त्याचा क्लोजअप, एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलाय. कीबोर्ड करताना तर कीबोर्डचं घेतलेत आणि ऑटोमॅटिकली ते सगळं इतकं छान जुळून आणलंय त्यांनी. आणि काय सिंपल स्टोरी आहे. प्रोफेसरला सेंड ऑफ देतायत मुलं, राइट? आणि ते टीचर्स पण येतात आणि त्याच्या मागे त्यांचं ते टायटनचं म्युझिक आहे ते त्यांनी असं वोकल करून कन्व्हर्ट केलंय. पण किती इफेक्टिव्ह झालंय बघा ती ॲड. आता आणखीन एक दाखवतो तुम्हाला. ओके. आता जी ॲड दाखवणार आहे ती ॲक्चुअली एक मिनिट हां. ओके. खूप आहे माझ्याकडे डाउनलोड केलेलं त्यामुळे मला वेळ लागतो कधी-कधी. ओके. ऑनलाईनच दाखवतो कारण ह्याच्यात मिळत नाही मला. आता ही जरा सीरीज ऑफ ॲड्स आहेत आणि जराशा काय म्हणायचं, दीज ॲड्स आर सीरीज ऑफ ॲड्स. पण त्यांनी इम्पिरियल ब्लू नावाची जी व्हिस्की आहे का काय माहीत नाही, व्हिस्कीच आहे बहुतेक ती. त्या व्हिस्कीच्या ॲड्स आहेत त्या फार सुंदर आहेत. त्याची मी आता तुम्हाला एक ॲड दाखवणार आहे. अॅनिव्हर्सरी. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावर तुम्ही काय बघाल, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की त्याची एक्सप्रेशन्स कशी घेतली आहेत आणि शॉट्स कुठे घेतलेत, बरं का? शॉट्स कुठले घेतलेत ते फार महत्वाचं आहे या ॲडमध्ये. ते शॉट्स नीट बघा, की ते कुठले घेतलेत आणि त्याचं मग आपण त्याच्यावर डिस्कस करूया. इम्पेरियल ब्लू आहे. इम्पेरियल ब्लूच्या ॲड्स फार सुंदर आहेत त्या सगळ्या ॲड्स आणि एकदम सीरीज आहे त्याची फार सुंदर. हिअर इट इज. Solitaire for your wife. इससे बड़ी वाली दिखाइए. 1 carat diamond. First anniversary? 10th. इससे महंगी वाली रिंग दिखाइए. 10th anniversary. Excellent. What a lucky wife. ये लीजिए. 3 carat diamond. Hearts and arrows cut. So, when is the anniversary, sir? Yesterday. Five carat diamond. Princess cut. Men Will Be Men, Seagram's Imperial Blue Super Hits music series. कितने की है? याच्यातलं हो, कळलं. आपण याच्यातनं शिकायचंय काय? पहिली गोष्ट म्हणजे ओएस वापरलेत. दुसरी गोष्ट म्हणजे मिड शॉटमध्ये ओएस वापरलेत. त्यांनी क्लोजअप फक्त त्या माणसाचा जेव्हा तो 10th अॅनिव्हर्सरी म्हटल्यावर असं एक्सप्रेशन घेतो तेव्हा त्याचा क्लोजअप घेतलाय. तोपर्यंत बरेचसे शॉट सगळे मिड शॉट आहेत. का?
मिड शॉट काय आहेत आणि क्लोजअप का नाही आहेत. ऍक्च्युली त्या दोघांची एक्सप्रेशन सुद्धा महत्वाची आहेत, पण मिड शॉट काय आहेत आणि क्लोजअप का नाही आहेत. बोला बोला, चूक बरोबर नका, तुम्ही जस्ट बोला तुम्हाला काय वाटतंय ते, व्हॉट एव्हर यू थिंक. ऍक्च्युली ते रिंग परचेसिंगची ऍड आहे. त्यावेळेला ती रिंग दाखवणं नॉट नेसेसरी. त्यांचे एक्सप्रेशन्स वरनं लक्षात येतं की म्हणजे तो दाखवणारा आणि हा घेणारा, म्हणजे अॅनिव्हर्सरी झालीये आणि आता सरप्राईज गिफ्ट द्यायचंय. तर ते खरेदी करणारा पण एक काय म्हणता येईल की एक नवरा आहे आणि जो दाखवतोय तो नवरा आहे, घेतोय तोही नवरा आहे. तर मग ते त्यांचे जे अनुभव आहे ते ते ते- समदुःखी आहेत, हा, समदुःखी समदुःखी आहे आणि आहेत. एक्सप्रेशन्स वरनं ते हे करतात. हो, पण माझा प्रश्न तिथेच आहे, एक्सप्रेशन का दाखवायचे असते तर एक क्लोजअप घ्यायला हवा होता. त्यांनी सगळे मिड शॉट का घेतलेत आणि क्लोजअप का नाही घेतले. ऍक्च्युली एक्सप्रेशन फक्त चेहऱ्यावर नसतात, ते बॉडी लँग्वेजवर पण असतात. परफेक्ट 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 एकदम परफेक्ट. त्यांची बॉडी लँग्वेज दाखवायला त्यांनी बघा, त्याची बॉडी लँग्वेजचा किती, परत मी तीच ऍड प्ले करणार आहे, त्याची बॉडी लँग्वेज बघा सगळ्यांनी, ती बॉडी लँग्वेज इतकी परफेक्ट त्यांनी घेतली आहे. दॅट इज वाय इट मेक्स इट सो इम्पॉर्टंट. हे बघा, Solitaire for लॉंग शॉट घेतलाय, इससे बड़ी वाली दिखाइए. त्याचं उतरलेले खांदे 1 carat diamond. First बरोबर, anniversary? आणि तो जरा डायमंड खरेदी करायला म्हणून तो इससे दाखवतोय. महंगी वाली रिंग दिखाइए. तर आता उत्साह आणखी आणि उत्साह देतो तो बघा, What a lucky wife. तो बघा, अजून त्याचा एक्सप्रेशन बघा. 3 carats diamond. तो जेव्हा म्हणतो Half an ounce cut. लकी So, वाईफ, when is the anniversary, sir? आता बघा, आता जरा त्यांनी मिड शॉट घेतलाय, ओएस घेतलेत बरोबर त्यांनी, येस सर. आणि आता त्याचं एक्सप्रेशन बघा परत. 5 carat diamond. शेवटची दोघांची एक्सप्रेशन अप्रतिम आहेत. ह्याचं एक्सप्रेशन बघा. Men Will Be Men. अरे कसा Seagram's Imperial Blue Super Hits music CDs. कितने की है? अप्रतिम. यांच्या ऍड सगळ्याच अप्रतिम आहेत. म्हणजे थोड्याशा, आता हे काय बघूया ना आपण, पुढची ऍड बघूया अशीच इथेच. मी हे बघितलेले आठवत नाही मला. तुम्हारे लिए मैंने क्या क्या नहीं छोड़ा, मेरा घर, मॉम, डैड, करियर, दोस्त. मस्त. Men Will Be Men. Seagram's Imperial Blue Super Hits music CDs. सी, त्यांच्या इतक्या सुंदर ऍड आहेत, सगळ्या इतक्या सुंदर ऍड आहेत, म्हणजे आणि सिरीज आहे त्यांची फार सुंदर ऍडची. मेन विल बी मेनच्या अतिशय सुंदर सिरीज आहेत. तशाच तुम्हाला जर का आठवत आला तर फेविकॉलची सिरीज खूप छान आहे. फेविकॉल का जोडे छुटेगा नाही, त्याच्या सगळ्या ऍड तशा आहेत. कोंबडीवाली आहे, ते कुंकूवाली आहे, नंतर केवढ्या तरी त्यांच्या अशा ऍड्स आहेत बरोबर. त्या सगळ्या इतक्याच सुंदर बनवल्या आहेत. त्याच्यात स्टोरी टेलिंग फार महत्वाचं आहे. आणि काय त्याला अर्थ नसतो, म्हणजे आता तुम्ही एक छोटं प्रोडक्ट विकताय, पण ह्या एंगेज होणाऱ्या ऍड्स लोकांच्या लक्षात राहतात कायमच्या. आणि तुम्ही जेव्हा दुकानात जाता ना, तेव्हा तुम्हाला ते ऍड रिकॉल व्हायसाठी मदत होते. की दुकानात गेल्यावरती, आता वेन आय गो मला दुकानात गेल्यावरती टायटनच दिसतं पहिल्यांदा. आता टायटननी अर्थात केव्हा लॉन्च केलं, टायटन आणि मारुती या दोन ब्रँड्स आहेत, हे अप्रतिम लॉन्च केलेले आहेत. म्हणजे मारुती जेव्हा लॉन्च झाली तेव्हा तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन्स होते. एक म्हणजे तुमच्याकडे फियाट किंवा अँबॅसिडर होती, नाहीतर दुसऱ्या तुमच्याकडे इम्पोर्टेड कार्स होत्या. त्याच्या बरोबर मध्ये मिडल क्लासने जायचं कुठे कार घ्यायला, तिथे त्यांनी त्याचं प्रोडक्ट प्लेसमेंट केलं. प्रोडक्ट प्लेसमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे प्रोडक्ट प्लेसमेंट हिअर, मानसिक प्रोडक्ट प्लेसमेंट, की मध्यमवर्गीयांसाठी लॉन्च केलेलं प्रोडक्ट म्हणजे मारुती. आणि त्यांनी जायचं कुठे, कारण इम्पोर्टेड घेता येत नाही आणि प्रीमियर पद्मिनी आणि अँबॅसिडर नकोय आपल्याला. मग आता काहीतरी जराशी चांगली दिसणारी गाडी म्हटल्यावर मारुती बरोबर त्या तिथे सेगमेंटमध्ये आली. त्या सेगमेंटमध्ये त्यांनी लॉन्च केली मध्यम, आणि ती बरोबर क्लासिक हिट झाली. आपल्याला सगळ्यांना त्याची गोष्ट माहिती आहे. दुसरं सुद्धा मला आठवत आहे, मी तेव्हा कॉलेजला होतो, आय वॉज इन कॉलेज. टीवाय मध्ये असताना टायटन नव्हतं. मी टीवाय मध्ये असताना म्हणजे 1985 साली मला आठवत आहे, मला कॉलेजचं बेस्ट स्टुडंटचं प्राइज मिळालं होतं.
आणि माझ्या कॉलेजमधनं घरी फोन गेलेला की तुमच्या मुलाला बेस्टूनचं प्राइज दिलेलं मला माहितीच नाही काही की घरी फोन गेलाय. त्यांनी माझ्या घरी फोन केलेला. मी कुठल्या तरी आमच्या कॉलेजच्या बिल्डिंगवर रॅपलिंगचं शिकवायला होतो. रॅपलिंगचं डेमॉन्स्ट्रेशन द्यायला. मी तेव्हा माउंटेनिअरिंग करायचो. रॅपलिंगचं डेमॉन्स्ट्रेशन करायला गेलो होतो. तर माझ्या बहिणीने तेव्हा आमच्याकडे परिस्थिती फार वाईट होती. हे जे घर आता याचं बांधकाम चालू होतं. माझी आई आजारी होती आणि परिस्थिती काय चांगली नव्हती. मग माझ्याकडे घड्याळ नव्हतं त्यावेळेला. त्या दिवसांमध्ये माझ्याकडे घड्याळ नव्हतंच म्हणजे. मग बहिणीने सांगितलं मंगेशसाठी घड्याळ घ्यायचं. काय घरातले सगळे पैसे जमा करून जितके छोटे सुट्टे-बिट्टे काय असतील ते त्यावेळेला कॅश. कारण संध्याकाळी फोन आलेला आणि लगेच जायचं होतं 2 तासामध्ये कॉलेजला. माझा तिकडे अवॉर्ड मिळणार होता तेव्हा. तर ते जाऊन HMTचं घड्याळ घेऊन आले. HMTचं त्यावेळेला घड्याळ ₹235 ला काहीतरी पडलं होतं. ओके. पण ते असं जड-जाड अर्थात आय लव्ह दॅट वॉच कारण ते असं मिळालं होतं मला. पण फार प्रेम केलं त्या घड्याळावरती. शेवटी कुठेतरी ना केव्हा तरी गाडीमध्ये चढता-उतरताना ते पडलं आणि मिळालं नाही. बट खूप वर्ष वापरले मी. म्हणजे अजूनही वापरलं असतं जर का ते पडून गेलं नसतं तर. पण ते केव्हा तरी बरेच वर्ष वापरून गेलं पण. पण त्यावेळेला मला आठवतंय, की तुम्हाला HMT होतं, नाहीतर रॅडो होतं डायरेक्ट रोलेक्स आणि रॅडो जे इम्पोर्टेड स्मगल्ड घड्याळ असायची किंवा लीगल घ्यायला गेलं तर ती काही हजारांची खूप महागडी असायची घड्याळं. नाहीतर आपल्याला HMTच ऑप्शन होता. तिथे टायटन प्लेस झाला आणि ही जी ट्यून आहे टिंग टिडी टिंग टिडी टिंग ही पहिल्यापासून वापरतात ते. हीच त्यांची क्लासिक सिग्नेचर ट्यून म्हणतात. त्यामुळे त्याच्यावरही खूप असतं आणि दॅट इज व्हाय धिस प्लेसमेंट इज व्हेरी इम्पोर्टंट. टायटनची प्लेसमेंट नेहमी अशी असतात. आम्ही त्यामुळे हे 2 प्रॉडक्ट्स फार सुंदर आहेत. ॲडव्हर्टाइजमेंटचंच बघायला गेलं तर ॲडव्हर्टाइजमेंटच्या फील्डमध्ये आणखीन एक चुकीचं प्रॉडक्ट प्लेसमेंट जे त्यांनी केलं आणि अगदी टोटली वॉश आउट झाले ते म्हणजे टाटा नॅनो. टाटा नॅनोचं प्रॉडक्ट प्लेसमेंट गाडी सुंदर होती. माझी पहिली मी स्वतःच्या पैशाने घेतलेली गाडी नॅनोच होती. 2010 साली माझा नंबर लागला. पहिल्या लॉटमध्ये मला गाडी मिळाली. पहिल्या 30,000तनं जी फॅक्टरीतनं बाहेर पडली, त्यातली मला गाडी मिळाली होती. लकी ड्रॉमध्ये मिळाली होती. ओके. ₹2,09,000 ला मिळाली. अक्षरशः. पण अतिशय सुंदर गाडी होती. म्हणजे ॲक्चुअली त्या एवढ्याशा गाडीमध्ये पूर्ण पाय पसरता यायचे. इतकं छान त्यांनी अरेंजमेंट केली होती. फार सुंदर होती ती गाडी. पण त्यांनी प्रॉडक्ट प्लेसमेंट चुकीचं केलं. त्यांनी ती गरिबाची कार म्हणून डिक्लेअर केली. 1,00,000त गाडी मिळायला पाहिजे, 1,00,000त गाडी मिळायला पाहिजे. ॲडव्हर्टाइजमेंट केलं, अशी केली जशी काही तुम्ही मोटरसायकल वापरता ना, मग तुम्हाला ही पण गाडी वापरता येईल. अशा टाइपची ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी मार खाल्ला. कारण मग ज्यांना जास्तीत परवडत होती गाडी, त्यांनी कोणी घ्यायची बंद केली. दॅट इज वेअर इट फेल्ड. त्यामुळे ॲडव्हर्टायझिंगमध्ये फार छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं. तुमचं प्रॉडक्ट प्लेसमेंट फेल जाऊ शकतं. बरं, गाडी का फेल झाली? गाडी सुंदर होती. त्याचं एक कारण होते म्हणजे ज्याला सहज परवडण्यासारखी होती. ज्यांनी म्हणजे आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी ती गाडी घेतली असती. त्यांनी पण घेतली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी जरी स्वस्त असली, पेट्रोल महाग होत होतं. पेट्रोल काही स्वस्त नव्हतं. म्हणजे गाडीची ऑपरेटिंग कॉस्ट तेवढीच होती, जी मोठ्या गाडीची होती. त्यामुळे जरी तुम्ही म्हटलं, की आता तुम्ही बाईकची ऐवजी नॅनो चालवा. पण बाईक तुमची हिरो होंडा 75 किलोमीटर देते 1 लिटरमध्ये, तर ही गाडी 20च देत होती. म्हणजे शेवटी कॉस्ट फॅक्टर आलाच ना. इट फेल्ड. दॅट्स व्हाय इट फेल्ड. राइट. एनिवे लेट्स गो अहेड. मी उगाच त्याच्यामध्ये वेळ घालवला. जस्ट मार्केटिंगचं जरासा मगाचपासून विषय निघाल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी ते घोळतंय सारखं. त्याने मला रिक्वेस्ट केली की तुम्ही तो क्लास चालू करा म्हणून ते कुठेतरी आहे डोक्यामध्ये. एनिवे आता मी आणखीन एक सुंदर ॲड दाखवणार आहे आणि ह्या ॲडचं मात्र आता इथेच माझे सगळे पार्टिसिपंट्स माझ्यावर नाराज होतात कारण मी याचं एक होमवर्क देत असतो. कारण आपण आता ही ॲड बघणार आहोत आणि परत त्याचं एनालिसिस करणार आहोत आणि ही ॲड खरोखर अभ्यासण्यासारखी ॲड आहे. ओके. आय एम गोइंग टू शो यू दिस ॲड, नवीन ॲड. आणि बरं आपण एक काम करूया. आपण ॲड नंतर बघूया. आपण आधी 1-2 छोट्या फिल्म बघूया. दे आर अल्सो व्हेरी, व्हेरी गुड. ह्याच्यातनं पण आता ह्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग बघायचं. आता यातल्या काही फिल्म्स आहेत, या आपल्याला अशाच्या अशा बनवता येणार नाहीत. कारण 1-2 मध्ये ॲनिमेशन आहे. राइट. तो ॲनिमेशन आपल्याला बनवता येणार नाही. इतकं ते त्या लेव्हलचं ॲनिमेशन आहे. पण त्यात स्टोरी जर का बघितली, तर ती फार सुंदर आहे. मी 2-3 फिल्म्स लागोपाठ दाखवणार तुम्हाला आता. ही फिल्म बघा. अप्रतिम आहे.
ओके, ब्युटिफुल फिल्म, ॲब्सोल्युटली ब्युटिफुल फिल्म. ह्याची फिल्म मेकिंग म्हणजे ह्याची सिनेमाची लँग्वेज फक्त त्याच्या शॉर्ट्समध्ये नाही आहे, तर त्याच्या स्टोरी टेलिंगमध्ये पण आहे. बरं का? म्हणजे आता जर का स्टोरी नुसती घेतली तर टू सेल्फलेस ॲक्ट्स म्हणजे मित्रासाठी आपण काय करू शकतो ह्याच्यावरती गोष्ट आहे. सिंपल गोष्ट आहे. नोकरीचे 2 खेळणी आहेत आणि मित्र आहेत चांगले. एक कोल्हा आहे ॲक्चुअली तो ऑरेंज कलरचा आणि दुसरा डायनॉसॉर आहे. 2 छान मित्र आहेत आणि आता ते एक तर तो कोल्हा जो असतो त्या विहिरीच्या इकडे जाऊन त्याच्यामध्ये खडे टाकत असतो आणि ह्याला दिसतं लांबून हा सांगायला जातो, पण तो त्याच्यामध्ये पडतो. हे सगळं ठीक आहे आणि मग तो त्याचा वाचवतो. पण त्याच्यातला जो टेन्शन बिल्डअप केलाय त्यांनी, ते खरं बघण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी सरळ सरळ स्टोरी सांगितली नाही कशामध्ये. आता मी परत ती प्ले करतो आणि आपण त्याचं अॅनालिसिस करूया. आपण शॉर्ट्स पण बघूया आणि त्यातलं टेन्शन बिल्डअप केल्याचं ते काय आहे मी सांगतोय तुम्हाला. स्टोरी बिल्डअप करताना, लिहिताना कशी दाखवता येते आणि काय करता येतं ते दाखवतो तुम्हाला मी. लेट्स हॅव अ लुक ॲट इट. परत जाऊया मागे. मी आता पूर्ण तशी प्ले नाही करणार, पण लेट अस से आपण त्यांनी सुरुवात दाखवली आहे. चित्र दाखवलं मोबाईलवरनं ते कशी खेळतायत आणि काय करतायत. म्हणजे जस्ट टू एस्टॅब्लिश की दोघं मित्र आहेत आणि ते मित्र आहेत एस्टॅब्लिश झालं. एस्टॅब्लिशिंग शॉट झाला. झोपलाय डायनॉसॉर आणि उठतो आणि उठल्यानंतर दिसतं त्याला तर आपला मित्र नाही आहे शेजारी आणि त्याला लगेच काय दिसतं त्या खिडकीतनं, त्या दरवाज्यातनं. उठतो, बघतो चष्मा काढून आणि त्याला दिसतं की तो तिकडे गेला आणि तिकडे उभा आहे. इमिजिएटली रिअलाइज डेंजर वरतून पाणी पडतंय त्याचं लक्षात येतं काहीतरी आणि ही ट्रायज टू शाउट. नाही खरे टाकतो दगड गेला आणि सी वेन इट डज दॅट त्यांनी हे इथे बिल्डअप केलंय की किस ब्लो करतो त्याला आणि हा परत किस ब्लो करतो त्याला. म्हणजे त्याला कळत नाही त्यांनी एस्टॅब्लिश केलंय. बघा हे काय पडतो. आता काय करायचं. नुसता पडत नाही राईट. उतरतो. आता त्यांनी इथून टेन्शन कसं बिल्डअप केलंय बघा त्याचं जर्नी झालं. आता इथे त्यांनी खेळा दाखवलाय बरोबर आणि खेळा दाखवलाय. आता वाटतं आपल्याला की आता खेळामध्ये तो अडकणार, पण तिकडे तो अडकत नाही. दॅट इज द फन ऑफ स्टोरी टेलिंग. बघा त्याने अडकत नाही. त्याने अडकत त्यामुळे आपल्याला वाटतं आता अडकला, पण तो आता पुढचा उडी मारताना आता अडकतो राईट. त्याला काय खिचता येत नाही. हाताने जायचा प्रयत्न करतो. सॉफ्ट असतात त्याला असं खिचता येतो. नाव ही स्टाईल व्हेरी गुड. आता तो उसवतोय तरी तो पूर्ण चालत जातो. आता त्याला वाटतं की आपण ही काठी पाडावी. तो आका तिकडे का होतोय कारण त्याची डोकर जशी उचलली जाते त्याचा तो बॅलन्स जातोय त्यामुळे तो सरळ जाऊ शकत नाही. ओके जशी डोकर उचलते तसं त्याला जायला लागतं. ते परत टेन्शन. आता पहिल्यांदा त्याचं झालं त्याला फेकता नाही आला. दुसरा फेकला तर ती काठी मोडली नाही. परत तिकडे टेन्शन बिल्डअप केलाय. स्टोरी टेलिंग बघा किती पॉवरफुल आहे. परत तो घेतो आणि तिथे पाणी पडताय तरी सुद्धा तो कसं करतो
काठीला मारतो तरी पण पडली नाही आणि नंतर मग थोड्या तुटली, इमिजिएटली तोडली नाही काठी. नाव ही इज हॅपी, इज हॅपी. आता बघा, आणि आता इथे त्यांनी दरवाजा बंद केला. आता नेक्स्ट शॉट बघा, आपण काल जो बघितला तो लो अँगल, मोठा दरवाजा दाखवला एकदम पूर्ण, इतका प्रचंड मोठा दिसतो त्याला दरवाजा. आणि जेव्हा मागे पण हे बघा, मागे बघतो तेव्हा सुद्धा सगळं मोठं मोठं एकदम उंच, कुठपासून आलो आपण, ती लोक गेली. नाव इज रेडी टू डाय. आता परत पाणी पडलं. आता हा शॉट फार सुंदर घेतला त्यांनी, फुल हिरो टाइप शॉट घेतला आणि झेप घेतो मोठी आणि सगळी लोक उसवतीये. आणि आता आठवतात गोष्टी त्यांच्या खेळाच्या वगैरे. फुल हिंदी फिल्म आहे असं बघायला गेलं तर, पण ते टेन्शन जे बिल्डअप केलं त्यांनी ते फार सुंदर आहे. दॅट इज व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट. पडली, आता पण ती पडत नाही पूर्ण, ती त्याच्यावर राहते कारण ती लोकरीची आहे, ती बुडत नाही. मग पाणी पडल्यावर मग प्रत्येक गोष्टीला त्यांनी टेन्शन घेतलंय, असं ते तुम्हाला वाटत राहायला पाहिजे की काय होतंय काय होतंय काय होतंय. दॅट इज दी आर्ट ऑफ सिनेमा, आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग थ्रू सिनेमा व्हिज्युअल्स. आता आपल्याला त्यांनी पॉज करून टाकलाय, संपली गोष्ट, राईट. ही गोष्ट संपली असं वाटतं आपल्याला. तेवढ्यात हे सगळे स्टील शॉट घेतलेत की झालं, संपलं आता, हे दोघं मेले. असा शॉट घेतलेला असताना पटकन ती दोरी खेचली जाते. सो अगेन देर इज अ स्टोरी, अगेन देर इज अ टेन्शन. आणि ती जी खेचली जातात त्याच्यामुळे टेन्शन बिल्डअप केलंय अजून आपल्या मनामध्ये. ते मानसिक असतं सगळं, आणि डायरेक्टर यांनी प्रेक्षकांशी मानसिक खेळायचं तरच ते होतं. नाव इट कम्स आउट. आता सुद्धा परत त्यांनी सोपं केलं नाहीये. ते पडला, चमाक केली लोकर, आय एम गोइंग लिटल अहेड, थोडासा तो आला, परत आला आणि परत तो ते 2 काठ्या त्यांनी उचलल्या, पडलेल्या तुकडे उचलले. आणि इथे पण आपल्याला वाटतं का परत संपला सिनेमा, परत संपत नाही. आता तो लोकर विण्याला घेतो. इथे सुद्धा तरी संपवला नाही सिनेमा. इथे सुद्धा त्यांनी काय केलंय की ती अडकते त्याची काठी, ते बघा अडकली काठी, आणि ते खेचल्यावर सगळं उलटून पडतं. तो झोपाळलेला आहे तरी सुद्धा परत उचलतो आणि परत विण्याला सुरुवात करतो. सी दॅट इज दी आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. त्याच्यामध्ये ऑडियन्सला खेळून टाकून प्रत्येक वेळा काहीतरी असं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला परत त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे. दॅट इज द आर्ट. दिस इज वाय दॅट फिल्म इज व्हेरी नाईस. आणि ही ऑस्कर विनिंग फिल्म आहे बाय द वे. दिस इज अन ऑस्कर विनिंग फिल्म. ऑस्कर मिळालाय, राईट. सो दॅट इज स्टोरी टेलिंग. मी सारखं सांगतो ना, नुसते शॉर्ट्स आणि अँगल्सनी स्टोरी बनत नाही, नुसत्या कॅमेराने शॉर्ट्सने बनत नाही. तर त्याच्या मागे मी नेहमी माझ्या सगळ्या लोकांना सांगत असतो की मागे थांबा, ते चालू आहे. ओके. मी नेहमी सांगत असतो की आपण जेव्हा मोती आणले तर का काही, वी जस्ट ब्रिंग सम मोती, आणि सांगितलंय बघा की सुंदर मोती. माझे स्टुडंट्स, हल्लीची जी जनरेशन आहे ना, ही फार फास्ट आहे आणि ओव्हर एक्सपोज्ड आहे व्हिज्युअल्सला. व्हिडिओज आणि सिनेमाला ओव्हर एक्सपोज्ड आहे, कारण 24 तास टीव्ही असतो आणि 24 तास मोबाईल हातात असतो. आणि कधीही हवं तेव्हा कुठेही 24/7 ते व्हिडिओ बघू शकतात. हे आहे सध्या. त्यामुळे आपल्याला लहानपणी व्हिडिओज म्हणजे सिनेमा बघायला जाणं म्हणजे उत्सव असायचा, की बाबा आज सिनेमा घेऊन जातात बाबा, असं एक मोठं काहीतरी असायचं. तसं आता काही मुलांना राहिलं नाही. सिनेमा जायचा मीच बघतो ना, तो नको, मला एकत्र सिनेमा जायचं नाही असं म्हणतील आपल्याला, की नाही नाही तुम्हाला जायचं तुम्ही जा, माझ्याकडे मोबाईल आहे, नेटफ्लिक्स आहे आणि अमेझॉन प्राईम आहे आणि काय 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 आहे त्याच्यामध्ये, मी तुम्हाला भरपूर सिनेमा बघायला मिळतात. सो त्यांना नाविन्य उरलं नाहीये. द पॉइंट इज की त्यांची दृष्टी सिनेमाकडे बघायची पण बदलली आहे. म्हणजे माझ्या या नवीन जनरेशनच्या मुलांना जेव्हा सांगतो, मला एक सिनेमाची गोष्ट सांग, तुला फिल्म बनवायची ना, मला गोष्ट सांग, तर कशी सुरुवात करतात माहितीये का? मी पहिले हा शॉट दाखवीन, मग तो शॉट दाखवीन, मग तो शॉट दाखवीन, मग तो शॉट दाखवीन, तो शॉट दाखवीन, मग तो शॉट दाखवीन. हे त्यांच्या डोक्यामध्ये सगळी गणित असतात की असा असा शॉर्ट्स मधला सिनेमा होतो. मग मी त्यांना विचारतो गोष्ट काय सांग. नाही वो बोला ना, ये ऐसा ऐसा दिखाएगा, ऐसा दिखाएगा, ऐसा दिखाएगा. म्हणजे तो माणूस असा जातो, मग तसा तसा जातो, मग तसा जातो, मग तसा जातो. अरे पण तो का जातो? आणि त्याच्या मागे गोष्ट काय? ते कॅरेक्टर कसं बिल्डअप झालं? ते त्याचं कॅरेक्टर तसं का वागतं? मग व्हाय डज ही डू सम थिंग्स व्हिच ही शुड नॉट डू ऑर शुड डू? ह्याच्या मागे काहीतरी कहाणीची गोष्ट कुठे लिहिली आहेस तू?
गोष्ट नाहीच, पत्ताच नाही. मग मी त्यांना सांगतो, की तुम्ही मला सांगितलं, की बाजारात जाऊन मोती घेऊन आले. बघा किती सुंदर मोती आहेत माझ्याकडे. मी म्हणते, "वाह, वाह, वाह, वाह! सुंदर मोती आहेत रे, फार सुंदर आहेत. एक-एक मोती अप्रतिम आहे." अगदी. पण त्याचा मी काय करू आता? लोणचं घालू का? मी असं विचारतो खरंच दुकानात, लोणचं घालू का त्याचं? तो म्हणतात, "सर असं काय म्हणताय?" नाही, पण मग मोत्यांचं करू काय? नुसते मोती ठेवून मी करायचं काय? नुसते व्हायचे कुणाला? का बाटलीत किंवा कुठल्या डब्यात ठेवून ठेवून द्यायचे? नाही, त्याचा हार बनवायचा. मग त्या हार बनवायला काय लागतं? हार बनवायला त्याला धागा विणायला लागतो आणि तो धागा नसला ना, तर त्या मोत्यांचा काही अर्थ नसतो. तुम्ही जे मला सांगताय शॉट्स घेऊ, असा क्लोजअप घेईन, असा मिड शॉट घेईन, असा ब्लर इफेक्ट घेईन आम्ही, असं घेईन. म्हटलं ते प्रत्येक शॉट सुंदर आहे तुमचा, एक-एक मोती. पण ते जर का तुम्ही मधून त्याला स्ट्रिंग नाही टाकली, तर त्याचा हार बनणार नाही, माझ्या काही कामाचा नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा हार टाकत नाही त्या शॉट्समध्ये, तोपर्यंत त्याचा सिनेमा बनत नाही. ते फक्त एकामागोमाग एक शॉट ठेवलेले असतात. त्याच्या पलीकडे काही त्याचा उपयोग नसतो. आणि माझं सोडून द्या, ऑडियन्सही त्याला रिजेक्ट करेल. कारण ऑडियन्स स्टोरी बघायला जातो. त्याला नुसते शॉट बघायचे नसतात. मग त्यांना कळायला लागतं, की गोष्ट म्हणजे काय? गोष्ट जी असते ती खरी म्हणजे त्याचा गाभा असतो. त्या गोष्टीच्या अनुसरून शॉट घ्यायला लागतात. शॉट घेऊन मग गोष्ट विणायची नसते. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे गोष्टीकडे जास्तीत लक्ष आता हे जे बिल्डअप केलंय, ही बेसिक गोष्ट लिहिली आहे, मग त्याचा स्क्रीन प्ले लिहिलाय, मग त्याचे डायलॉग आता डायलॉग नाहीच आहे त्याच्यामध्ये आणि मग त्याचा शॉट लिहिलेत, की असा शॉट हे आता दाखवायचंय मला. तो पडतो. त्याच्यातनं मग उडी मारताना त्याचं ते धागा अडकतो. हे कोणीतरी लिहिलं आहे. अडकल्यावर तरी सुद्धा तो जातो. हे लिहिताना त्याचं कुठलं शॉट कधी घ्यायचे हे डायरेक्टर ठरवतो आणि स्क्रीन प्ले रायटर त्याचा स्क्रीन प्ले लिहितो. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याचा एनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. मी आणखीन एक तुम्हाला दाखवतो आता. हां, ही पण एक सुंदर गोष्ट आहे. आता धिस इज काइंड ऑफ इट इज अ काइंड ऑफ इन्स्पिरेशनल फिल्म आणि हिला पण अवॉर्ड मिळालेला आहे. फार सुंदर फिल्म आहे ही. जस्ट हॅव अ लूक ॲट इट. ही पण सिंपल गोष्ट आहे. सो साधी गोष्ट आहे, पण ती 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 घेतली किती सुंदर बघा. ओह सॉरी. चुकून आता रेकॉर्डिंग बंद करणार होतो. शेअर करायच्या ऐवजी. हे अर्थात वॉल्ट डिस्नेची आहे, त्यामुळे त्याची क्वालिटी अप्रतिमच आहे.
ओके. सो स्टोरी लहान पक्षी आहे. लहान पक्षाच्या जागी तुम्ही कोणालाही ठेवा. प्रत्येक जण केव्हा ना कधी कशाला तरी घाबरतो. त्या भीतीतनं बाहेर आल्याशिवाय आपण पुढचं मोठ्या कार्य काही करू शकत नाही. मग तो स्वतःसाठीच नाही तर अख्ख्या त्याच्या थव्यासाठी अन्न गोळा करायला सुरुवात करतो शेवटी. पण कुठेतरी यू हॅव टू लेट गो ऑफ युअर फिअर. एक एवढीशी गोष्ट आहे. मग त्याच्यात तुम्ही पक्षी ठेवा, प्राणी ठेवा, माणूस ठेवा. त्याच्यामध्ये सिच्युएशन जर का डेव्हलप करता आली अशी काहीतरी, तर आपल्याला ह्याच्यातनं फार सुंदर गोष्ट करता येईल. आणि इट बिकम्स अ ब्युटिफुल स्टोरी आफ्टरवर्ड्स. एक पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही वाचा आणि जितकी तुम्हाला मुलं मिळतील, लहान जितकी मुलं असतील त्या सगळ्यांना वाचायला द्या, न चुकता. दिस इज अ मस्ट रीड बुक फॉर एव्हरी सिंगल चाइल्ड. अप्रतिम गोष्ट आहे. इंग्लिशमध्ये आहे, त्याचं ट्रान्सलेशन पण बहुतेक मराठीमध्ये अवेलेबल आहे. येस, मराठीमध्ये पण अवेलेबल आहे त्याचं ट्रान्सलेशन. ज्यांना मराठी आहे की हिंदी आहे माहित नाही मला, हिंदीमध्ये आहे बहुतेक. पण हे पुस्तक जरूर सगळ्यांनी वाचावं, एस्पेशली लहान मुलांनी नक्की वाचावं. अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे अशीच स्टोरी आहे त्याची. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हा पक्षी जो आहे, त्या एका जोनाथन नावाच्या सीगलची गोष्ट आहे आणि फारच सुंदर आहे. त्यामुळे नक्की वाचायला घ्या तुम्ही अगदी. आणि मुलांना तर द्याच सगळ्यांनी, अगदी घ्यायलाच पाहिजे. माझ्याकडे त्याच्या 5 कॉपीज 10 कॉपीज असतात घेतलेल्या. माझ्या वर्गामध्ये जे कॉलेजमध्ये चांगलं काहीतरी काम करतात ना, त्यांना मी चक्क भेट देत असतो ते पुस्तक. दॅट इज वन. आणि दुसरं एक पुस्तक आहे जे मी नेहमी भेट देतो, अल्केमिस्ट. हे तुम्ही ऐकलं असेल कदाचित, अल्केमिस्ट म्हणून, राईट. ही तर फारच सुंदर. ती जोनाथन लिव्हिंगस्टन स्टिगल इज लाईक नॉर्मल की तुम्ही तुम्हाला स्वतःला ओळखलं की तुम्हाला जाता येतं. आणि अल्केमिस्ट मध्ये पण तशीच गोष्ट आहे. फक्त त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर हे दिलंय की आपल्याकडेच आपला खजिना असतो, आपल्यामध्येच. आणि तो आपल्याला ओळखायची गरज असते. आपल्याकडेच नेहमीच खजिना असतो. इट जस्ट दॅट यू नीड टू रिअलाइज दॅट की अरे आपल्याला जग बघायची गरज नाही, जग शोधायची गरज नाही, आपल्यामध्येच आहे सगळं. दॅट दीज 2 बुक्स मी नेहमी शेअर करत असतो माझ्या मुलांशी, स्टुडंटशी. आय एम नोन फॉर दिस 2 बुक्स. म्हणजे मी काय ते लिहिलेले नाही आहेत आणि मला अमेझॉन पैसे पण देत नाही. पण मी ही पुस्तकं माझ्याकडे स्टॉकमध्ये असतात. 8-10 संपली की मी परत 8-10 घेतो आणि ती वाटत असतो पुस्तकं सगळ्यांना. सो दिस इज 2 बुक्स आय ऑलवेज टेल माय स्टुडंट्स टू रीड. एनिवे, सर पहिलं कुठचं म्हणाले सर? पहिल्या पुस्तकाचं नाव? टाईप केलंय बघा मी, जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. ओके. चॅटमध्ये टाईप केलाय, ओके, जोनाथन ओके. लिव्हिंगस्टन सीगल. ओके. ही 2 पुस्तकं अगदी न चुकता वाचाही आणि वाचायलाही द्या. म्हणजे तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये असाल, मुलं लहान असतील तुमच्या जवळपास ना, कोणी चांगलं काम केलं तर हे पुस्तक द्यायचं त्यांना. अगदी 100%. आणि वाचायला लावायचं मुख्य म्हणजे. अल्केमिस्ट जर असं मोठं आहे अल्केमिस्ट म्हणजे कठीण आहे का? मला सुद्धा कळायला कठीण गेलं अल्केमिस्ट जरासं वाचलं. कठीण आहे थोडंसं. पण जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल अगदी सोप्या लँग्वेजमध्ये आहे. अल्केमिस्ट जर असं आहे कठीण, बरोबर आहे. पॉलो कोएल्होचं बुक आहे. त्यामुळे जरासं त्याची लँग्वेज जराशी आहे, पण तरी पण फार सुंदर आहे. आता यातनं याचे शॉर्ट्स अँड अँगल्स. आता आय एम गोइंग टू शो यू वन मोर व्हेरी व्हेरी नाईस लवली ऍडव्हर्टिजमेंट आहे परत ही आता. आता ही ऍडव्हर्टिजमेंट प्रोडक्टची नाहीये. ही ऍडव्हर्टिजमेंट ही तुम्ही नक्की बघितली असणार 100%. आता ती फिल्म मेकरच्या दृष्टीने बघा. इंडिपेंडन्सची आहे ऍडव्हर्टिजमेंट. इंडिपेंडन्सची म्हणजे चक्क आपल्या देशासाठी बनवलेली ऍड आहे. कुठच्याही प्रोडक्टची ऍड नाहीये. पण फार सुंदर बनवली आहे. आणि त्याच्यात ते शॉर्ट्स बघा. त्याचे कसे हावभाव आणि ते कसे सुंदर घेतले जातात ते बघा. हिअर इट इज. मिश्रा जी, मिश्रा जी, मैं पूछने आया था कि मेरी फाइल कहाँ तक पहुँची? जहाँ रखी थी वहीं है. लेकिन मैं तो मिश्रा जी बहुत पहले से उसको। जोशी जी, आप टीचर हैं, साइंस के नियम जानते हैं, विज्ञान. देखिए, गाड़ी में पेट्रोल डालेंगे तो गाड़ी चलेगी. फाइल में कुछ डालिए, वजन बढ़ाइए उसका. हाँ, जोशी जी को
क्या है, चाय पियेंगे तो फिर चाय पानी की समझ आ जाएगी। तो मेरी फाइल कहाँ है? आज उसका वजन बढ़ा ही देते। ये है, अच्छा। देखिए चाय का कमाल, समझ गए। लीजिए मिश्रा जी। क्या है ना सर, आप शिक्षक हैं, आपको समझाना अच्छा नहीं लगता है। वैसे वजन बढ़ गया सर। देखिए मिश्रा जी, मैं इतना तो नहीं जानता कि वजन बढ़ा है या कितना बढ़ा है। मैं इतना जरूर जानता हूँ कि आपके कंधों का बोझ बहुत बढ़ गया है। नमस्ते। जोशी जी, ते हावभाव त्यातले एक्सप्रेशन्स, मिड शॉट्स, ओव्हर द शोल्डर शॉट्स, सगळे सगळे त्यांची संभाषण ओव्हर द शोल्डर, कधी यांचं हा बोलताना त्याचं एक्सप्रेशन, कधी तो बोलताना याचं एक्सप्रेशन, कधी हा बोलताना म्हणजे कधी तो माणूस बोलतोय, हे जे त्यांनी इंटरप्ले केलाय, मग त्याच्या मागे फोकस हे करून त्याच्या मागचा माणूस घेतलाय, राईट. सो यु नो हाऊ इट हॅपन्स. इथून तिथून ते सगळं ते इतकं सुंदर मिश्रण करून आणलंय. चहाच्या कपाचा एक्स्ट्रीम क्लोजअप, बरोबर, झेंड्याचा एक्स्ट्रीम क्लोजअप, त्या खिशामध्ये हात जाणारा एक्स्ट्रीम क्लोजअप, फाईलमध्ये हात ठेवून बाहेर येणारा एक्स्ट्रीम क्लोजअप. म्हणजे आपण जे काल आपण बघत होतो की मला तुम्ही वेळ विचारली किती वाजले आणि मी असं बघून वेळ सांगितली की लगेच रेखांच्या मला अरे किती वाजले मला म्हणजे मी जरा काही बोललोच नाही डायलॉग मध्ये, किती वाजले मी असं बघितलं आणि फक्त परत परत बघितलं असं कुत्सितपणे, किंवा तुला वेळ विचारायची आत्ता अक्कल आली का, नुसतं निर्दुक दिला. पण प्रेक्षकाला कळत नाही काय झालं, अरे किती वेळ झाली म्हणून हा असा बघतोय त्याच्याकडे. मग मला मला तो एक्स्ट्रीम क्लोजअप पटकन एक कट, सॉरी, पटकन एक कट घ्यायचा असतो की एक्स्ट्रीम क्लोजअप मध्ये मला ते वेळ दाखवता आली, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी फिल्म लँग्वेज मध्ये आणि जाहिरातींमध्ये ह्या इतका सुंदर केल्या जातात. मला म्हणून मला जाहिराती दाखवायला अर्थात सिनेमे पण चांगले असतात, शॉर्ट फिल्म्स, लॉंग फिल्म्स याच्यामध्ये पण असतात. पण एक कला आहे जाहिरातीमध्ये सगळं दाखवायची. शॉर्ट फिल्म्स मध्ये अख्खी गोष्ट दाखवायची एक कला आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे आम्ही नेहमी दाखवत असतो जाहिराती. आता आपण लास्ट एक आणखीन जाहिरात बघूया आणि नंतर मग तुम्हाला मी सांगणार आहे काय करायचं आपल्याला. आणखीन एक जाहिरातच आहे, पण अगेन इट्स अ ब्युटिफुल स्टोरी. त्यामुळे बडे मॅडमचं परत आज गेलं वाटतं कनेक्शन. त्यांच्या इकडे बहुतेक प्रॉब्लेम आहे वाटतं. शी इज फ्रॉम गडचिरोली का चंद्रपूर कडून तरी आहेत त्या. माझं मी तुम्हाला विचारलं नाही, रायबागकर तुम्ही कुठूनचे आहात? मी बोरिवलीलाच असते. बोरिवलीला असता तुम्ही? हो, कुठे? बोरिवली ईस्टला टाटा स्टील. अच्छा, मी पण बोरिवलीच आहे, माहिती ना तुम्हाला. काय सांगताय? हो. आपण फक्त एक रेल्वे लाईन पलीकडे आहोत. हो, बोरिवली वेस्टला. मेरी मॅकवेट शाळा आहे ना बोरिवली हा वेस्टला, मेरी मेरी मॅकवेट शाळेच्या बरोबर मागे राहतो. काय सांगताय? हो. हो हो, ऍक्च्युली म्हणजे अच्छा. इतक्या दिवसात आपण असं नाही विचारलं की तुम्ही कुठून आहात ते. आय नेव्हर ऑल्सो आस्क्ड यू, आणि तुम्ही पण मला विचारलं नाही. पण मी नाही. पण बोरिवलीलाच आहे, फक्त मी अच्छा. वेस्ट आहे, ह्याच्या पलीकडे अच्छा. आयसी कॉलेजजवळ. आणि मुळे मॅडम तुम्ही कुठल्या आहात? सर अहमदनगर, पारनेर. अहमदनगर. येस येस येस, तुम्ही अहमदनगर. ते आपलं बोलणं झालंय. ऍक्च्युली तुमचं माझं बोलणं माझ्या चौथ्या बॅच पासून चालू आहे. येस सर. चौथ्या बॅचच्या वेळेला आपण पहिल्यांदा बोललो होतो येस सर. नगरला. राईट राईट राईट. सो दिस इज नाईस ना. पण एवढ्या या मीडियममुळे आपण कुठून कुठून
ठेवू भेटत शकतो. असतो. अगदी फार सुंदर झालं. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मुलांच्या बॅचमध्ये लंडन मधली मुलगी होती. 2 मुली एक मुलगा, एक मुलगी मस्कत मधले होते, एक मुलगा दुबई मधला होता. दिल्लीमध्ये 4 मुलं होती आणि बाकी सगळी आपल्या महाराष्ट्रातली मुंबईतली दोघंच होती 25 पैकी. आणि म्हणजे फॅन्टास्टिक आहे मीडियम. आणि या कोरोनाने आपल्याला बऱ्याच काही गोष्टी दिल्यात सुद्धा बाय द वे. आपण त्याचे आभार मानणं चुकीचं आहे, पण इट हॅज गिव्हन अस अ लॉट ऑफ थिंग्स. एनिवे, आता नेक्स्ट ॲड बघा. ही ॲड पण फार महत्वाची आहे. एक्स्ट्रीम लॉंग शॉट, मिड शॉट्स, त्याचे ते ओएस आणि गोष्ट सांगायची, जी गोष्ट सांगितली. बरं आहे ॲड गुगलची. ही पण तुम्ही बघितली असताना. गुगलची ॲड आहे चक्क. पण कुठेही गुगल दिसत नाही. म्हणजे गुगल दिसून सुद्धा गुगल दिसत नाही. इतकी ती सुंदर गुंफलंय ते सगळं. अँड दॅट इज द आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. त्यांच्या पद्धतीने आपण गुगल करतोच, नाही का? त्यामुळे गुगलची ॲड वेगळी, ते ना गुगल आहे माझं हे असं दाखवायची गरजच नाहीये. पण त्यांनी ज्या पद्धतीने गुगल त्याच्यामध्ये मिक्स केलंय आणि ज्या पद्धतीने ती ऍक्च्युअल स्टोरी त्यांनी दाखवली आहे, ती फार सुंदर आहे. ऍक्च्युअल स्टोरी आणि त्याच्यामधला गुगल, हे मिश्रण जे त्यांनी सुंदर केलंय, त्यांनी फार मजा आली त्या ॲडमध्ये. अप्रतिम ॲड आहे. आपण बघूया आता. ये मैं, ये यूसुफ, लंगोटिया यार सी मेरा। लाहौर में हमारे घर के सामने एक बड़ा बाग था। उस बाग का गेट बाबा आदम के जमाने। रोज शाम को हमने वहाँ पतंगे उड़ानी और उसके बाद जाके यूसुफ की दुकान से झझरिया चुरा के खानी। झझरिया? और मेरा साहब नमस्ते। नमस्ते, मेरी पोती मुंबई वाली। और बेटे क्या हाल चाल नमस्ते। है? बचपन की तंग गली फिर से कूदे फांदे, छोटी छोटी मीठी चोरी गांठ लेके बांधे। हेलो, अस्सलाम वालेकुम। फाजिल स्वीट्स? हाँ जी। दादाजान, दिल्ली से किसी की कॉल है। हेलो, यूसुफ अंकल? कौन? जी मैं सुमन बोल रही हूँ दिल्ली से, आपके बचपन के दोस्त बलदेव जी की पोती। याद है बचपन में आप दोनों झझरिया चुरा के खाते थे? बचपन की तंग गली फिर से कूदे फांदे, छोटी छोटी मीठी चोरी गांठ लेके बांधे। एक पतंग सा उड़ता था परिंदों की तरह, परिंदों की तरह, परिंदों की तरह। एक दौर था मन मन मोर था, एक दौर था मन मन मोर था। पार्टीशन के वक्त हम रातों रात हिंदुस्तान आ गए। दादू? यूसुफ दी बड़ी याद आती। कागजों की कश्तियों में डूबा रहता था, झांकती खिड़कियों में उलझा रहता था। वो भी क्या दौर था, मन पे न जोर था। एक दौर था मन मन मोर था, एक दौर था मन मन मोर था। भैया थोड़ा जल्दी। मन मोर। हाँ जी, कौन? हैप्पी बर्थडे यारा। यूसुफ, वो यूसुफ, बल्लू, यूसुफ यार।
होता है. ओके, सो अप्रतिम गुंफलेला गुगल, अप्रतिम बनवलेली गोष्ट आणि आपल्याला वाटत पण नाही आपण गुगलची ऍड बघतोय. खरं म्हणजे शेवटी फक्त त्यांनी गुगल दाखवलंय असं, अरे आपण गुगलची ऍड बघितली असं वाटतं. आणि नाहीतर आपण गुगल हे रेग्युलर वापरणारेच असतो, त्यामुळे ते नॅचरली त्याच्यामध्ये त्यांनी गुंफलंय. बट दिस इज द स्टोरी टेलिंग. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी बघा तिने किती शॉट वापरले ते सगळे, तिच्या नात आणि आजोबांचं बोलण्यामध्ये त्यांचे ओएस घेतलेत, बरोबर. ते ओएस नसते घेतले तर मग त्यांचं एक्सप्रेशन आणि दिसले नसते. तो जो युसुफ अंकल दाखवलाय त्याची एक्स्ट्रीम क्लोजअप, तितका ताकदीचा ऍक्टर पण हवा, नाहीतर ते एक्सप्रेशन मिळणं शक्य नाही. त्यामुळे ते एक्सप्रेशन सगळे एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलेत, त्याचे एक्स्ट्रीम नाही बऱ्यापैकी एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलेत, चेहऱ्यावरची बारीक बारीक एक्सप्रेशन घेतलेत त्यांनी, किती सुंदर त्यांनी ते घेतलंय. हे सगळं डिझाईन करायला महिना घालवतात, मे बी 2-2, 3-3 महिना ड्रॉइंग बोर्डवरच टिफिन. इट इज नॉट सिम्पल. त्याने फक्त पटकन कोणीतरी आयडिया टाकतो की आपण असं करूया का, भारत पाकिस्तान दाखवूया. भारत पाकिस्तानमध्ये 2 मित्र सेपरेट झालेत आणि मग त्या मुलीला काहीतरी आजोबा सांगतात, मग ती त्याच्या मित्राला शोधून काढते आणि वाढदिवसाची एवढीच गोष्ट असते सुरुवातीला. मग हे सगळं शॉट कुठे घ्यायचं, अँगल कुठे घ्यायचे, कसं घ्यायचं, कुठे घ्यायचं, मिड शॉट घ्यायचे, सगळं मग त्याच्यामध्ये बिल्डअप केलं जातं. आणि ह्याला महिना 2-2, 3-3 महिने कधी त्याच्या प्लॅनिंग मध्ये जातात. आणि तेव्हा कुठे जाऊन ती ऍड बनते. आणि मग त्याचं टेकिंग, मग त्याचं प्रोडक्शन, मग त्याची एडिटिंग फार सुंदर आहे ऍडचं. कुठे शॉर्ट कट करायचा हे त्याच्या मागे आपल्याला शिकण्यासारखं आहे, की इथे कट करतो आपण. आता फॉर एक्झाम्पल टेलिव्हिजनवर जेव्हा घेतात, मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं, इंटरव्ह्यूज घेतात तेव्हा 2 कॅमेरे लावलेले असतात एका वेळेला, म्हणून एक स्विचिंग असतं, स्विच असतो, व्हिडिओ स्विचर असतो. आम्ही शिकवतो आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळं व्हिडिओ स्विचिंग असतं. त्यामुळे त्या 4 कॅमेरे जर का असते तर 4ही कॅमेरे असे ऑन असतात. प्रत्येकाच्या कानामध्ये हे असतं. डायरेक्टर वेगळ्या रूम मध्ये बसलेला असतो. डायरेक्टर इज नॉट देअर, कारण लाईव्ह शो असतो, तो लाईव्ह शो असतो, त्याच्यामध्ये म्हणतोय मी, लाईव्ह स्विचिंग म्हणतात त्याला. आणि मग तो त्याच्या स्क्रीनवरती आता जसे आपल्याला 3 स्क्रीन दिसत आहेत ना, तसे त्याला 3, 4, 5 स्क्रीन दिसत असतात, जेवढे कॅमेरे आहेत तेवढे, बरोबर. आणि आता तो सांगतो, ओके नेक्स्ट शॉट रायबागकर तुमचा कॅमेरा तुमच्याकडे येतोय मी, कॅमेरा नीट फोकस कर, असं करून तो मला रायबागकर मॅडम त्याचा कॅमेरा कुठे त्याला हवाय, डायरेक्टर सांगतो इथे घे, राईट घे, लेफ्ट घे, पॅन करायचंय तुला असा. आणि मग तो ओके स्विचिंग नाव म्हणून तो स्विच करतो. मग तो कॅमेरा रायबागकरांच्या कॅमेराला स्विच होतो. रायबागकर जे काय कॅमेरामध्ये दाखवत असतील तिथे दाखवतो. आता समजा गाण्याचा प्रोग्राम आहे, लाईव्ह शो आहे, आपले रियालिटी शोज असतात तसे, म्हणजे एखादा इंडियन आयडॉल किंवा सारेगमप वगैरे असे प्रोग्राम्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांना स्विच करतात ना, ह्यांचं एक्सप्रेशन, त्यांचं एक्सप्रेशन, क्राऊडचं एक्सप्रेशन, गाणारी म्हणजे तबलजी किंवा हे सगळं स्विचिंग कसं होतं, हे सगळं लाईव्ह स्विचिंग असतं, तेवढे कॅमेरे असतात चालू, बरोबर. मग तो म्हणतो ओके, आता म्हणतो मुळे मॅडम तुमचा कॅमेरा आता ऑन करा, तयार ठेवा, तुमचा स्विच होणार आहे आणि तुम्हाला कुठे करायचं आहे, जजेसच्या त्या रस्त्यात ना, त्या रडतायत बघा त्यांचं गाणं ऐकून, त्याच्यावर स्विच करा. पटकन कॅमेरा हलतो आणि मी स्विच करतो. सो आय प्रोड्यूस, मला तिकडे पण डायरेक्शन घ्यायचं असतं आणि तिकडे पण मला लोकांचे एक्सप्रेशन मायन्युटली बघत असतो डायरेक्टर, की मला आता काय दाखवायचं पुढे, हाऊ टू मेक इट मोर इंटरेस्टिंग. आता नुसता कॅमेरा एका ठिकाणी ठेवला आणि ती मुलगी गाते आणि मग त्याच्यामध्ये मजा नसते. लाईव्ह शोज म्हणून ते इतके महत्वाचे असतात प्रोडक्शनला, की यू हॅव टू स्विच 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 हे सगळं करायचं असतं. पण ह्या इन्स्ट्रक्शन त्यांना मिळतात कशा एवढ्या फार? डायरेक्टर असतो ना, मी आता डायरेक्टर जर का असेल ना, माझ्या समोर स्क्रीन असतो, त्या 4ही कॅमेऱ्याचा फीड माझ्याकडे असतो. 2 स्क्रीन असतात, एक मोठा स्क्रीन होतो त्याच्यामध्ये 4ही कॅमेऱ्याचा फीड असतो आणि इथे स्क्रीन असतो, तिथे मला फायनल दिसत असतं, राईट. मी इथे सांगतो आता करंदीकर तुमचा कॅमेरा नेक्स्ट जाणार आहे, तो 4ही स्क्रीन बघत असतो. ओके. डायरेक्टर 4ही स्क्रीन बघत असतो, तो सांगतो कॅमेरा 1 2 3 4, नाव पण नसतं, मी आता तुम्हाला नाव घेतलं, कॅमेरा ते सांगतात कसं, ते सांगतो डायरेक्टर सांगतो कसं? डायरेक्टर तर होतो ना, डायरेक्टर ह्याच्यावर वायरलेस असतं. ओके. हे दाखवलं तुम्हाला, हे असतं सगळ्यांच्या कानामध्ये, सगळे वायरलेसवर असतात आणि तो इथून वायरलेसला इन्स्ट्रक्शन देत असतो, कॅमेरा 1 रेडी 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 स्विच, मग तो स्विच करतो, असं असतं. वायरलेस सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये वायरलेस माईक हे असतात, स्पीकर्स असतात आणि सगळे ते कनेक्टेड असतात. आणि फॅन्टास्टिक तो इतकं थ्रिलिंग असतं. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये शिकवतो ते, आम्ही आणतो ते स्विचर आणतो, भाड्याने आणतो, 4 कॅमेरे आणतो, स्टुडिओमध्ये आमचं इंटरव्ह्यू आणि सगळं घेतलं जातं आणि अमेझिंग, इट इज व्हेरी थ्रिलिंग टू डू इट. आणि जो करतात त्या मुलांना ट्रेनिंग, ते मुलं उठायला तयार नसतात दुसऱ्याला जागा द्यायला, भांडणं होतात तिकडे नेहमी.
स्विचिंग, लाईव्ह स्विचिंगचं डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रॅक्टिकल असताना की भयंकर भांडण असतात आणि मग ते ऍक्च्युली खरं सांगायचं तर ते लांबतं आणि त्याचं खूप महागड असतं प्रकार. कारण एवढी इक्विपमेंट आम्ही ठेवत नाही आमच्याकडे. आम्ही भाड्याने आणतो. एवढी इक्विपमेंट ठेवता येत नाही सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तरी आमच्याकडे खूप इक्विपमेंट आणि स्टुडिओ तरी आहे. बट दिस इज हाऊ इट इज. पण आता सांगायची गोष्ट म्हणजे ह्या ऍड तुम्ही सगळ्या बघितल्या. आता तुम्हाला काम करायचं आहे आज रात्री किंवा उद्या केव्हा तरी. तुम्हाला तुमच्या आवडीची एक ऍड सिलेक्ट करायची. तुमचा जास्ती वेळ ऍड सिलेक्शन मध्ये जाणार. पण काही ऍड्स बघा, चांगली गोष्ट असलेली ऍड सिलेक्ट करा आणि मी आता एक फॉर्मॅट पाठवतोय. लगेच आपलं सेशन संपल्यानंतर ते दाखवतो तुम्हाला तो फॉर्मॅट. 1 मिनिट म्हणजे तुम्हाला मला एक्सप्लेन करता येईल. आय जस्ट एक्सप्लेन टू यू. आता हे टेम्पलेट दाखवतोय मी. ऍड डिकन्स्ट्रक्ट करायची. सी व्हेन यू स्टडी फिल्म, व्हेन यू आर स्टडींग फिल्म मेकिंग, देर इज ऑल्सो अ बिट ऑफ रिसर्च इन्व्हॉल्व. आणि वी शुड ऑलवेज लर्न फ्रॉम द मास्टर्स. जे सुंदर ज्यांनी बनवलंय त्यांच्याकडनं आपण नेहमी शिकावं. आता मी गेले कित्येक वर्ष फिल्म बनवतो, तरी पण मी स्वतःला म्हणत नाही की आय मास्टर्ड एव्हरीथिंग. देर इज ऑलवेज समथिंग न्यू टू लर्न, ऑलवेज समथिंग न्यू शॉर्ट, न्यू पद्धत असते शिकायची. त्यामुळे नेहमी बघत राहावं आणि शिकत राहावं. तर वन ऑफ द बेस्ट वेज टू डू इज, आपण जे आता फिल्म बनवतो ते आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करतो, बरोबर. आपण स्क्रीन प्ले लिहितो, स्क्रिप्ट लिहितो, मग ते शॉर्ट लिहितो. त्याच्याऐवजी एक वेगळी पद्धत मी या क्लासमध्ये करतो, ते म्हणजे आपण डिकन्स्ट्रक्ट करायचं. असलेल्या ऍड्स आपण डिकन्स्ट्रक्शन करायचं, म्हणजे असलेल्या ऍडचा अभ्यास करायचा. आणि रिकन्स्ट्रक्शनसाठी मी तुम्हाला टेम्पलेट दाखवतोय आता. ती टेम्पलेट बघा आणि आपण थोडंसं ते डिस्कन्स्ट्रक्ट ऍक्च्युली आता लाईव्ह करूया, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. मी आता एंटायर स्क्रीन शेअर करतो, कारण दोन्ही गोष्टी मला दाखवायच्या तुम्हाला. ओके, नाउ आय एम शेअरिंग द स्क्रीन हिअर. आता हा माझं वर्ड डॉक्युमेंट आहे. हे वर्ड डॉक्युमेंट आहे आणि साईडला मी आता ऍड पण घेतो. शेअर करतो. अच्छा, ती शेअर कसं? हा, दोन्ही शेअर होणार, बरोबर. दोन्ही प्ले होणार. तुम्हाला सगळं दिसतंय ना माझ्या स्क्रीनवर आहे ते. तो हे एक आहे आणि एक आहे. ओके, आता तुम्हाला दोन्ही दिसत आहे, बरोबर. यू कॅन सी माय वर्ड डॉक्युमेंट अँड यू कॅन सी द ऍड ऑल्सो. ऍडचा स्क्रीन उजवीकडे आहे आणि वर्ड डॉक्युमेंट डावीकडे आहे. आणि गेलं कुठे? अच्छा, ते प्ले होऊन संपलं. हा, आलं. ओके, आता आपण हे डिकन्स्ट्रक्ट करूया थोडस. ओके, लाहौर में हमारे घर के सामने एक बड़ा बाग था. उस बाग का गेट पापा आ जाते. ऑलराईट. सो लेट अस मी थोडस हे डिकन्स्ट्रक्ट करणार आहे, म्हणजे आपल्याला जरा. हा कुठला शॉट आहे? आता हे वरचं तुम्ही स्वतः भरायचं सगळं. हे नाही भरलं तरी चालेल. आय डोंट वॉन्ट दिस ऍक्च्युली. जस्ट नॉट यूज दिस. मी डिलीट करतो. मला इथपासूनच हवंय. स्टोरी सगळी बघितली की त्याचा एका लाईनीमध्ये स्टोरी काय ते याच्यामध्ये खाली द्यायचे तुम्हाला आधी. दिस इज व्हॉट यू हॅव टू गिव्ह मी फर्स्ट. आणि आता शॉर्ट वन काय आहे? हा मला सांगा तुम्ही. यू हॅव टू टेल मी. हा कसा शॉट आहे? ते ऍक्च्युली ते दिल्लीचं नाही, कुठला महत्व नाहीये, ते कुठलंही असेल. बट ह्याचा शॉट साधारण बघितलं जर का तुम्ही, अरे जर का साधारण शॉट बघितला तुम्ही तर 2-3 सेकंदाचा आहे, बरोबर. आता जर का तुम्ही बघितला हा शॉट ऍक्च्युली 2च सेकंदाचा आहे. इथून सुरुवात झालं 1 बघा 3 सेकंद. सो टाइम इथे 3 सेकंद, बरोबर. लोकेशन काय आहे? तर दिस इज ऍक्च्युली चांदनी चौक.
आणि डिस्क्रिप्शन ऑफ द शॉट इट shows the top view of PC. कॅमेरा अँगल, कुठला कॅमेरा अँगल होता तो? तो काल पहिला सांगितलं बघ मी, लॉंग काहीतरी लॉंग शॉट काय. इट इज अन एक्स्ट्रीम लॉंग शॉट. आणि शिवाय इट इज ऑल्सो दोन आहेत गोष्टी त्याच्यामध्ये. एक तर इट इज एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणजे आम्ही त्याला XLS असं देतो. XLS आहे प्लस इट इज हाय अँगल ऑल्सो. बरोबर, हाय अँगल पण आहे म्हणजे. आणि त्याला कॅमेरा मुवमेंट आहे का, थोडीशी हलकीशी मुवमेंट आहे. इट इज गोईंग. सो इफ यू लुक ॲट दिस शॉट अगेन, हे बघा, नाही मुवमेंट जास्ती नाहीये, घ्यायची काही गरज नाही. आता हा कसा आहे शॉट सांगा मला. नंबर ऑफ पीपल एनी डायलॉग नो. आणि पण डायलॉग नसतात तरी देर इज अ बॅकग्राऊंड म्युझिक और सॉन्ग. ओके, कॅप्शन्स आहेत का, काही नाही आहेत. टॅगलाईन आहे का, काही नाही आहे. सो इज नो नॉट एनी. सिग्निफिकन्स काय आहे? इट एस्टॅब्लिशेस द लोकेशन where the story is happening. That is the. आता सेकंड शॉट काय, हा कसा आहे? दिस इज अ एक्स्ट्रीम क्लोजअप. बरोबर, XLS आहे हा शॉट नंबर. आणि किती आहेत साधारण अंदाज घ्यायचा. मला अगदी सेकंड टू सेकंड वेळ हवा असं काही नाही. पहिले 3 सेकंद झाली, 2 सेकंद, टाइम 2 सेकंड्स. आणि काय आहे? notebook or it has actually a telephone book with a photograph. बरोबर, म्हणून तो एक. आणि तो कसा आहे? डिस्क्रिप्शन ऑफ शॉट ती झाले. shows the photo of 2 friends. कॅमेरा अँगल्स यूज. ओके, वी कॅन कॉल इट हाय अँगल. पण याला काय खरं म्हणजे या अँगलला काय अर्थ नाही, बिकॉज इट इज जस्ट शोईंग अ एक्स्ट्रीम क्लोजअप. अँगल इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट ऑन दिस पर्टिक्युलर. हे बघा, हा आता ऍक्च्युली हाय अँगल आहे खरं बघायला गेलं तर. हाय अँगल. कॅमेरा मुवमेंट यूज नन. नंबर ऑफ पीपल नन. बरोबर. एनी डायलॉग येस, मैं और. आता डायलॉग जर का मोठा असेल तर अख्खा डायलॉग लिहायची गरज नाहीये. डिस्क्रिप्शन थोडंसं लिहिलं तरी चालेल. कॅप्शन्स नो. टॅगलाईन नो. सिग्निफिकन्स ऑफ द शॉट establishes the friendship. आणि XLS जो आहे, XLS shows them young. ते मला इतका जुना मित्र आहे की माझ्याकडे त्याचा फोटो सुद्धा आहे, असं त्याचा अर्थ होतो. बरोबर. देन वी गो नेक्स्ट. XLS म्हणजे काय सर? XLS म्हणजे सॉरी, XLS नाहीये, XCS आहे. हा एक्स्ट्रीम लॉंग शॉट आहे. आणि हा जो होता, कुठे गेला तो? कॅमेरा अँगल्स यूज. दिस इज XCS, एक्स्ट्रीम क्लोजअप. आणि वरचा एक्स्ट्रीम लॉंग शॉट होता. बरोबर, वरतून घेतलेला असा. ओके, नेक्स्ट. मिड शॉट OS. आता हे आहेत ना, हे इतके सिरीज कट्स आहेत म्हणजे जेमतेम 1 सेकंद पण नाही आहे शॉट. बरोबर. हे तुम्ही प्रत्येक कट लिहायची गरज नाही. असे जर का शॉर्ट असतील तर सिरीज ऑफ शॉर्ट विथ व्हेरी स्मॉल कट्स असं लिहिलं तरी चालेल त्याच्यामध्ये. आणि शोईंग द कॉन्व्हर्सेशन बिटवीन द ग्रँडफादर अँड द ग्रँडडॉटर अँड हिम टॉकिंग अबाउट हिज फ्रेंड्स. शेवटी त्याचं झजरिया चुराणी. आणि त्याच्यामध्ये हे लिहायचं की तो तिला लोकेशन सांगतो. बरोबर, कुठे सांगतो आणि काय करायचं हे सांगतो. कारण दे आर द कीवर्ड्स. म्हणजे तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये गेला तर का आपल्याला त्याला कीवर्ड्स आहेत. म्हणजे कुठलं गेट तो सांगतो, लाहोर गेट. बरोबर. नंतर मिठाई की दुकान, मैदान आणि झजरिया. हे 4 कीवर्ड्स आहेत. ते 4 कीवर्ड्स वापरून ती शोधते. बरोबर ना. ते 4 कीवर्ड्स वापरून ती गुगल मध्ये शोधते. त्यामुळे या कीवर्ड्स हे तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये आले पाहिजे. असे सगळे शॉट एका कुठल्या तरी ऍड फिल्मचे
बरोबर. आता ही ऍड फिल्म जरी असली तरी खूप मोठी आहे, बरोबर आहे. इट्स व्हेरी व्हेरी लॉंग. त्यामुळे मला तुम्ही अख्खी ऍड फिल्म नका बघू. यू जस्ट शो मी वन स्मॉल ऍड फिल्म जी अर्ध्या मिनिटाची असेल तेवढी जरी घेतली तरी चालेल, किंवा 1 मिनिटाची घेतली असेल तरी चालेल, पण तिचा असा अनालिसिस करून दाखवायचा. आणि अनालिसिस का करायचा, तर त्यातनं तुम्ही जर का ऍक्च्युअल डिकन्स्ट्रक्शन चालू केलं ना, की तुम्हाला कळेल की आपण पुढे नंतर आपली फिल्म कन्स्ट्रक्ट कशी करायची, बरोबर ना. त्यामुळे त्याला जास्ती महत्व आहे. मोर दॅन डिकन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन आपल्याला शिकायचं म्हणून आपण डिकन्स्ट्रक्शन शिकतोय. त्यामुळे आता तुम्ही कशावरती फिल्म बनवणार, आणि प्रत्येक वेळेला ऍड बनवायला पाहिजे असे नाही, नुसती एक शॉर्ट फिल्म असली तरी चालते. ओके, ऍडच असायला पाहिजे. मुळे मॅडम मी विसरलो, तुम्ही काय करता हो? कोण, मी का? हा. ऍक्च्युली सर मी जॉब करते, शॉप चालवते. हा, बरोबर. आणि व्यवसाय तुम्ही कसला करत असता नेहमी? मी पद्मावती कलेक्शन रेडीमेड गार्मेंट मध्ये काम करते. हा, रेडीमेड गार्मेंट्स. आता तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही जर का रेडीमेड गार्मेंट्सचे व्हिडिओ बनवलेत, इन्स्टेड ऑफ पुटिंग फोटोग्राफ्स ऑन द ग्रुप्स, व्हिडिओ बनवलेत चांगले, तर तुम्हाला भरपूर, आणि मी अर्थात बोलेन नंतर, पण नुसते व्हॉट्सअपवरती फोटो टाकून धंदा होणार नाही, जेवढा तुम्हाला फेसबुकवर टाकून आणि थोडंसं डिजिटल मार्केटिंग करून होईल. इट इज रिक्वायर्ड. पण इंस्टाग्रामवर हल्ली खूप चांगला बिझनेस असतो, मोर दॅन व्हॉट्सअप. तुम्ही इंस्टाग्रामवर आहात का? येस सर. आहे ना. आणि मग कॉलेजची मुलं घेत असेल तुमच्याकडनं, मुलं? ऍक्च्युली नाही, कॉलेज नाही, लोकल एरियातली नाही. ऍक्च्युली पारनेरकर महाराज म्हणून आहेत. हो, माहिती आहे मला. हो. अच्छा, ऐकून आहे का तुम्ही? हो, चांगलं ऐकून आहे. कारण आमच्या इकडे, आमच्या घराजवळ त्यांचा पारनेरकर महाराजांचाच कोणतरी होता. ते इथे राहायला पण होते बहुतेक, पारनेरकर महाराज. हो सर, हे बघा त्यांचा फोटो आहे बॅक साईडला माझ्या. हा, नाही, मी त्यांना ओळखत नाही डायरेक्ट त्यांना, अच्छा. पण मी कोण पारनेरकर महाराजांचंच मी ऐकलेलं आहे बरंच. हा. मोठं कसं आहे, तर त्यांच्याकडे जे रोज डेली असे 300-400 लोक येत असतात. हा. त्यांच्या मंदिराच्या अगदी बाजूला माझं शॉप आहे. अच्छा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही, तर भारताच्या आणि जगाच्या अच्छा. अशा बऱ्यापैकी लोक येत असतात डेली. बर. ते लोक माझे कस्टमर आहेत आणि अतिशय स्टँडर्ड क्वालिटी मेंटेन करते. लोकही खूप हाय सोसायटीतले असतात. तर त्यांच्यासाठी मग आपण बनवू शकतो. म्हणजे कॉलेज किंवा लोकल एरियातलं कोणी नाही माझ्याकडे गिराईक. अच्छा. ओके. नाही, मग तुम्हाला जरा विचार केलात जर का, तुम्हाला एवढे जर का तुमच्याकडे परदेशातले सुद्धा येतात आणि देशातले येतात, तर तुम्हाला कस्टमर बेस वाढवायला हरकत नाही थोडासा. हो, अगदी. तर तुम्ही ते थोडंसं डिजिटल मार्केटिंगकडे लक्ष द्या, तुमचा भरपूर फायदा होईल. नक्कीच. तुमचा नेक्स्ट कोर्स जो आहे डिजिटल आहे तो तर आहे. तो आता अजून मी डिझाईन पण केला नाहीये. पण डिजिटल मार्केटिंग नक्की शिकायला पाहिजे. तुम्हाला तर तुम्ही तर इतक्या वेल प्लेस्ड आहात त्या ह्याच्यामध्ये, चौकटीमध्ये, कारण तुमच्याकडे ऑलरेडी असं गिराईक आहे चालवणार. बरं, तुमच्या जे गिराईक आहे त्याचा तुम्ही काही डेटा मेंटेन करता का? नाही सर. यू आर मिसिंग अ व्हेरी बिग चान्स. त्यामुळे ह्यापुढे तुम्ही इमिजिएटली एक काम करा. एक छोटंसं बॅनर बनवून घ्या, बरोबर. तुमच्या इंस्टाग्रामचं हँडल, फेसबुकचं पेज बनवलंय का? येस सर. पद्मावती कलेक्शन नावाने फेसबुक पेज आहे. फेसबुक पेज, इंस्टाग्राम हँडल, वेबसाईट बनवली का? नाही सर. ठीक आहे. वेबसाईटला तुम्ही हे एवढं दोन आता सुरुवातीला जरी केलं तरी त्याचा एक छान पोस्टर बनवा, आणि त्याचा QR कोड जनरेट होतो कधी कधी, आणि जे कोण येतील त्यांना तुमचं पेज लाईक करायला सांगा. ओके. कंपल्सरी. ओके. आणि एक नोटबुक मेंटेन करा. नोटबुक दुकानामध्ये कॉम्प्युटर आहे का? हो, आहे ना. आहे ना. मग आलेल्या गिरायकाला त्यांनी त्यांचं नाव, पत्ता, फेसबुक पेज किंवा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर हे दिल्याशिवाय त्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही. नक्की. गोड बोलून करा, काही करा, पण त्यांच्याकडनं त्यांचा डेटा गोळा केल्याशिवाय बाहेर जाऊ द्यायचं नाही. नक्की सर. किंवा त्यांच्याकडनं लिहून घ्या कागदावरती आणि मग तुम्ही डेटाबेस बनवा. पण यू आर मिसिंग अ बिग चान्स, आणि तुम्ही इतके वर्ष करताय, तुम्ही खूप मोठा चान्स मिस केलाय. येस सर. ओके. त्यामुळे तर डेटा सर्वात महत्वाचा डेटा असतो. त्यामुळे डेटा अजिबात मिस करू नका. उद्यापासूनच सुरुवात करा. एक वही ठेवा, छान त्याला कव्हर घाला आणि त्याच्यावर खूप छान काहीतरी लिहा. वी आर प्राऊड युअर हिअर, आणि काहीतरी मस्त लिहा त्याच्यावरती. आणि प्लीज त्याच्यावरती त्यांचा हे करा, त्यांना सांगा आमच्याकडे ऑफर येतं. ऑफर आली की तुम्हाला आम्ही उगाच मेल पाठवणार नाही.
पण एखादी ऑफर असेल माझ्याकडे चांगली किंवा एखादी इथे किंवा पानेरकर माझ्याकडे येतात, पानेरकर महाराजांच्या तिकडे जर का काय होणार असेल तर आम्ही तुम्हाला अपडेट देत जाऊ, राईट. किंवा उत्सव असेल काही तर त्याचे अपडेट्स देत जाऊ आम्ही तुम्हाला, किंवा असं काहीतरी त्यांना प्रलोभन द्या की त्यांना तुमच्याकडे ते मोबाईल नंबर असायला पाहिजे आणि ईमेल आयडी असायला पाहिजे. ओके. आणि जर त्यांच्याकडे इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्रामचं किंवा फेसबुकचं त्यांचं हँडल, या 3 गोष्टी तुम्हाला. आणि त्यांना सांगा प्लीज माझं फेसबुक, त्याला एक QR कोड करून तिकडे जाऊन जरा प्लीज फेसबुक पेज लाईक करा ना, तिकडे बोर्ड आहे त्याच्यावर जाऊन प्लीज फेसबुक पेज लाईक करा. लाईक केलं त्याने एकदा की तुमचे गिराईक तुमच्या हातात आहे. क्या बात आहे. त्याचं कारण असं आहे की फेसबुक मार्केटिंगमध्ये माहितीये मी अवांतर जातोय, पण आय थिंक इट इज इम्पॉर्टंट की नुसतं हे न सांगता फेसबुक लाईक्स असतात. आता तुम्ही माझं फेसबुक पेज लाईक केलंय का अजून? येस सर. तुम्ही केलाय का रायबाकर मॅडम? फेसबुक पेज लाईक केलाय का? नाही केला. आता मी जेव्हा रिटार्गेटिंग करतो फेसबुकवरती तेव्हा आय कॅन चूज पीपल हू आर लाईक पीपल हू आर लाईक माय पेज. म्हणजे तुमच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी आलं लक्षात, तुमच्या जेवढ्या त्या सगळ्यांकडे माझी ऍड आपोआप पोहोचेल आता. लक्षात घ्या. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दोज पीपल आर फ्रेंड्स विथ पीपल हू आर लाईक युअर पेज. माझ्या पेजला लाईक केलेल्यांच्या मित्रांकडे म्हणजे फेसबुक मित्रांकडे माझी ऍड आपोआप पोहोचेल. सो हे तुम्ही शिकून घ्या प्लीज. तुम्ही तर इतक्या चांगल्या प्लेसतात, तुमच्याकडे सुद्धा आंब्यांसाठी गिरायकं येतात. तुम्ही दरवर्षी एकदा त्या सीझन मध्ये करता, बरोबर आहे, पण त्यांचा डेटा ठेवलाय का? तुमच्याकडे काही लोकांचा डेटा असेल, मी ठेवलाय, बऱ्याच लोकांचा डेटा ठेवलाय मी. नाही, पण त्याचा डेटाबेस बनवा. हा, ते नाही बनवलंय अजून. त्यामुळे डेटा शिवाय काहीच होत नाही मार्केट. ते तुम्ही शिकून घ्या लवकरात लवकर. मी क्लास चालू केला की तुम्हाला सांगेनच सगळ्यांना, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही सर्वात पहिले इमिजिएटली एक वही ठेवा आणि त्याच्यामध्ये डेटाबेस बनवा आणि तो डेटा आला की कॉम्प्युटरमध्ये फीड करून ठेवायचा. पहिले एक्सेल शीट बनवा एक प्रत्येक, आणि छान म्हणजे नाव, गाव, पत्ता, बरोबर, नाव, सरनेम, ऍड्रेस, सिटी, त्यांचा ईमेल आयडी, त्यांचा फोन नंबर, आणि मग त्यांचा फेसबुकचा का असेल, इंस्टाग्राम त्यांचा हँडल, त्याचा सगळं डेटाबेस बनवा, लगेच फीड करून टाकायचा आणि तो सेव्ह करायचा. आणि तो सेव्ह करताना फक्त कॉम्प्युटरवर सेव्ह नाही करायचा, स्वतःला ईमेल करत राहायचं प्रत्येक वेळा अपडेट झाला की. कारण कॉम्प्युटरवरती सेव्ह केलेला कॉम्प्युटर क्रॅश झाल्यावरती डेटा जातो. या ट्रॅजेडीज मी खूप बघितल्यात आयुष्यामध्ये. त्यामुळे फक्त कॉम्प्युटरवर डेटा कधीच असला नाही पाहिजे. सगळा डेटा नेहमी ऑनलाईन असला पाहिजे आपला. स्वतःच्या ईमेल आयडीला स्वतःला ईमेल करून ठेवता पाहिजे, पण फक्त कॉम्प्युटरवर कुठचाही डेटा ठेवायचा. माझं कुठचीही गोष्ट फक्त कॉम्प्युटरवर नसते. प्रत्येक गोष्ट क्लाउडवर असते. आयदर गुगल ड्राईव्हवर असते किंवा ड्रॉपबॉक्सवर असते किंवा स्वतःला मेल केलेली असते किंवा काहीतरी माझा रेकॉर्ड असतो. माझा डेटा कधीही जात नाही कुठचाही. अगदी कॉम्प्युटर गेला तरी माझा डेटा राहतो. माझे नंबर सगळे ऑनलाईन असतात ठेवलेले, फोन नंबर. माझा हा जो फोन आहे ना, हा सॅमसंगचा, तर सॅमसंग ऑल्सो गिव्स यू अ डेटाबेस. तुम्ही ऑटो बॅकअपवर ठेवलेला आहे, म्हणजे प्रत्येक नंबर झाला की तो ऑटोमॅटिकली बॅकअप होतो. फोन जरी हरवला तरी तुम्हाला रिट्रीव्ह करता येतो. तर ह्या गोष्टी तुम्ही जरा प्लीज करा. मला माहितीये सिनेमा सोडून मी सगळं बाकीचं बोलतोय, पण प्लीज करा ते. तुम्हाला फायदा खूप बी व्हेरी बेनिफिशियल. एनिवे, आता उद्याची असाइनमेंट ही आहे की तुम्ही कुठचीही एक ऍड अर्ध्या मिनिटाची, 1 मिनिटाची त्याच्यावरची घेऊ नका, की तुम्ही असं अनालिसिस करून मला एक वर्ड डॉक्युमेंट पाठवायचं बनवून. वर्ड डॉक्युमेंट पाठवा, हाताने लिहून पाठवा, कशी पण पाठवा, पण तेवढा वेळ काढा प्लीज. तुम्हाला साधारण अर्धा तास तरी लागेल अर्ध्या मिनिटाची ऍड बघायला, कारण लिहून काढायचं तुम्हाला किंवा टाईप करायचं. अर्धा 1 तास तुम्हाला घालावा लागेल. हा बोला. ते तुम्ही आता जे फॉर्मॅट ना, तर ते जरा सेंड करा ना मेल. हो, व्हॉट्सअपवरच पाठवतोय मी तुम्हाला. लगेच झालं की लगेच पाठवतोय व्हॉट्सअपवरती लगेच. आणि हे टाईप केलेलं आहे ना तेच पाठवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच मिळेल. हा, तर हे पाठवतोय तुम्हाला मी आणि ग्रुपवरच पाठवतोय, म्हणजे ह्यांना पण मिळेल. आणि ते मात्र तुम्ही करा, कारण त्याच्यामध्ये खूप प्लॅनिंग आहे. त्याच्यातनं प्लॅनिंग शिकायला मिळेल. आणि जेव्हा तुम्ही शॉर्ट बघता एखादा ना, तेव्हा त्याच्यामध्ये 2 गोष्टी करा. हा शॉट ट्रिक शॉट आहे, पण तो लिहिताना तुम्ही हा विचार करा की हा जर का लॉंग शॉट असतो तर काय झालं असतं, किंवा एक्स्ट्रीम क्लोजअप किंवा क्लोजअप असता तर काय झालं असतं, काय फरक पडला असता त्या फिल्ममध्ये. मग तुम्हाला लक्षात येईल की तो क्विक शॉटच का घेतला आणि तो एक्स्ट्रीम क्लोजअप का नाही घेतलेला.
त्यामुळे नुसतं लिहू नका. तर इट द एक्झरसाइज इज नॉट टू राईट डाऊन, डेटा बनवायसाठी नाही, तर तो विचार करण्यासाठी एक्झरसाइज आहे की हा ओके, आता हा एक्स्ट्रीम लॉंग शॉट आहे, हा जर का रस्त्यावर घेतला असता मिड शॉट तर काय फरक पडला असता. तर हे मग दिल्ली एस्टॅब्लिश झाली नसती कदाचित. तो शॉट मी मुंबईला पण एखाद्या रस्त्यावर घेऊन त्याची दिल्ली दाखवता आली असती मला. पण मला चांदणी चौक दाखवायचा असेल, मला काय angle असा विचार करत करत ते सगळं करा. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची फिल्म बनवाल तेव्हा तुम्हाला आता आणखीन एक गोष्ट, आज संपला दिवस आपला, उद्यापासून सकाळपासून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कुठली फिल्म बनवणार आहे या वर्कशॉपमध्ये त्याचा विचार करायला सुरुवात करा. तुम्हाला 1 मिनिटाची फिल्म बनवायची. ओके, 1 मिनिटाची फिल्म बनवायची. काहीही गोष्ट लिहा, सिंपल गोष्ट लिहा. मी तुम्हाला आणखीन एक थोडासा वेळ घेऊन गोष्ट सांगतो. किती सिंपल असली पाहिजे फिल्म. मी आता समजा आता अशी सिंपल फिल्म आहे की एक मुलगी छोटीशी पुस्तक वाचत बसते आणि तिला एकदम भुकी येते की मला चॉकलेट खायचंय. बरोबर, समोर बाबा बसलेत, बाबा पेपर वाचतायत मस्तपैकी. ती जाते, बाबा लक्ष देतात. परत म्हणते बाबा, आणि पेपर खाली करते. बाबा म्हणतात काय झालं ग, काय पाहिजे तुला. मला चॉकलेट आणायचे. आईकडे माग, डब्यामध्ये असतील चॉकलेट. तर ती म्हणते नाही मला तेच चॉकलेट हवंय, ते चॉकलेट घरामध्ये नाहीये मला माहितीये, तर मला तुम्ही प्लीज 10 रुपये द्या, मला जाऊन खाली जाऊन चॉकलेट आणायचंय. बाबा म्हणतात नाही आता कोरोना बिरोना आहे, आता जायचं नाही. तर ती म्हणते नाही बाबा मला पाहिजेच आहे चॉकलेट, प्लीज द्या ना, हट्ट करते जरासा. मग शेवटी बाप विरघळतो. तो म्हणतो ठीक आहे बाबा, खिशात हात टाकतो, 10ची नोट काढतो, हे घे 10ची नोट आणि जाऊन चॉकलेट घेऊन ये. आणि मुलगी खुश होते, मुलगी फिरते आणि दरवाजाकडे जाते. आता पुढची गोष्ट इथे एंड झाली गोष्ट आपली. इतकी सिंपल 1 मिनिटाची गोष्ट होऊ शकते. इतकी सिंपल गोष्ट तुम्हाला करायची आहे. पण आता विचार करताना बघा, एक आधी लाँग शॉट झाला, मुलगी आहे, बाबा बसलेत. बरोबर? लाँग शॉट. आता मी पिक्चरायझेशनच्या दृष्टीने आधी गोष्ट म्हटली. आता हे मला पिक्चर करताना कसं करता येईल, लाँग शॉट झाला. मग मला एक ओएस घेता येईल, मुलगी अशी बुक वाचते आणि वरती बघते समोर बाबा बसलेत. बरोबर? मग ती उडी मारते. उडी मारताना मग आयदर कॅमेरा शिफ्ट केला नाही तर तशीच ती उडी मारून बाबांकडे जाते. ट्रॅकिंग करायची का गरज नाहीये. इथेच कॅमेरा ठेवून ती मुलगी बाबांकडे पोहोचल्यावर कट होतो शॉट आणि मिड शॉट जातो. मुलगी पाठमोरी उभी आहे, बाबा खाली बसले. बरोबर? मग ती बाबा म्हणते, बाबा काय म्हणत नाही. मग तो हात असा जाताना बाबा दिसतात. मग बाबा जेव्हा म्हणतात की काय ग तुला काय, मग त्या बाबांच्या मागे एक ओएस होऊ शकतो. बरोबर? मग मुलीच्या मागे ओएस, बाबांच्या मागे ओएस, संभाषण होऊ शकतं. मग ते तुम्ही कुठले शॉट कधी घ्यायचे ते विचार करू शकता की कुठले एक्सप्रेशन घ्यायचे. मग बाबा हो म्हणतो, चल ठीक आहे तुला 10 रुपये देतो. मग इथे हात घालताना समोरून शॉट, मिड शॉट आहे. हात घालताना एक्स्ट्रीम क्लोजअप खिशामध्ये जाताना तुम्ही बघितलं आता मगाच्या ॲडमध्ये. खिशामध्ये हात घालताना, बरोबर? एक्स्ट्रीम क्लोजअप निघताना आणि मग ती हातामध्ये ठेवताना एक्स्ट्रीम क्लोज, नाही का, मुलीच्या हातामध्ये देताना एक्स्ट्रीम क्लोजअप झाला. बरोबर? आणि मग परत कट होतो. मुलगी थँक यू म्हणते, बाबा की तुम्ही किती छान आहात, आणि ती वळते. दरवाजाकडे जाते. दरवाजाच्या लॅचला हात आपली गोष्ट संपते. कारण तिथे संपले ना, म्हणजे मुलीला चॉकलेट खायचं होतं, बाबांकडे गेली. बाबा नाही म्हणाले. कॉन्फ्लिक्ट आला थोडासा. बरोबर? इंटरेस्टिंग झालं. बाबा नाही म्हणाले. मग ती हट्ट केलं. बाबांनी हो म्हटलं. मग ती गेली. म्हणजे ती एक त्या गोष्टीतला सीन पूर्ण झाला. म्हणजे मला चॉकलेट हवं होतं, मला पैसे हवे तर मला पैसे मिळाले. मध्ये थोडासा कॉन्फ्लिक्ट आला. कारण बाबा आधी नाही म्हणाले. गोष्ट पूर्ण होते. जरी पुढे गोष्ट आपण दाखवू शकलो तरी गोष्ट इथे पूर्ण होते. अशी एकमेकाची गोष्ट तुम्हाला द्यायची. अशी लिहा, तशी लिहा. ते तुम्ही तुमच्या ह्याच्यावर ठरवा की काय लिहायची गोष्ट ते. मी तुम्हाला छोटी गोष्ट कशी लिहायची ते दाखवलं. बरोबर? तसा विचार करा. विचार करायला सुरुवात करा. कारण तुम्हाला उद्या हे शॉर्ट ब्रेकअप द्यायचंय आणि मला उद्या गोष्ट सांगायची पण आहे. नरेट करायची. ओके. मला गोष्ट सांगायची चक्क मला. त्यामुळे लिहून आणा. ओके. लिहून आणा. गोष्ट मला शॉर्ट नकोय. मला एकही शॉर्टचं डिस्क्रिप्शन नको. मला फक्त गोष्ट ऐकायची आहे. आपल्या मोत्यांमधला फक्त धागा आहे मला उद्याला. मोती नकोय. ओके. फक्त धागा हवाय. ठीक आहे? तेवढं मात्र नक्की करा. बिकॉज दॅट विल ऍक्च्युअली हेल्प अस मेक अ फिल्म इन द एंड. बरं, आणखीन एक बातमी द्यायची तुम्हाला. शेवटचे 2 दिवस, गुरुवार आणि शुक्रवार, पहिल्या बॅचेसच्या लोकांना मी इन्व्हाइट केलंय आपल्या या क्लास. कारण त्या पहिल्या 5 बॅचेसमध्ये मी फक्त मोबाईलवर एडिटिंग शिकवलं होतं. फीडबॅक असा आला,
मुळे मॅडम कदाचित आल्या असतात तर त्यांनी त्याच्यावर शिकलं असतं एडिटिंग चौथ्या बॅचला. पण मोबाईलवरती एडिट करायला खूप जणांना जरासं कंबरसम वाटतं. ते असं जमत नाही. बरोबर. माझी आयडिया तीच होती की मोबाईल फिल्म मेकिंग. की जर का पहिल्या ॲड बघितल्या असतील माझ्या तर सगळ्या मोबाईल फिल्म मेकिंगच्या होत्या. आता फक्त फिल्म मेकिंगच्या आहेत. आणि तो 7 दिवसाचा कोर्स. पण तो 7 दिवसाचा फार लांबायचा 5 दिवसामध्ये 1 तासाचे 1.5 तास घेऊन छान कोर्स करता येतो असं माझ्या लक्षात आलं. पण आता मी एडिटिंग कॉम्प्युटरवर शिकवतो. आणि त्यांनी कॉम्प्युटरवर शिकलं नाही. त्यामुळे त्यांना मी सगळ्यांना इन्व्हाईट केलंय. किती लोकं येतील मला माहीत नाही. पण जादीच्या सगळ्या शेवटचे 2 दिवस आपल्या बरोबर ते सुद्धा एडिटिंग करतील. ओके. तर ते आता बघूया किती लोकं येतात. किती कोणाला वेळ मिळतोय आय डोंट नो. पण मला मजा येईल. जरा जास्ती सगळे लोकं आले तर धमाल येईल थोडीशी. बाकीच्या ओळखी पण होतील. आणि मी एक ग्रुप तयार केलाय, ज्याच्यामध्ये आधीच्या सगळ्या बॅचचे लोकं आहेत. तर नंतर आता हा संपल्यावर तुम्ही पण त्या ग्रुपमध्ये जा. तिथे मी मग काय करणार आहे, नवीन सॉफ्टवेअर आलं किंवा नवीन मला काही ॲड दिसली ते शेअर करणार आहे. त्या ग्रुपवरती हाय, हॅलो, गुड मॉर्निंग काही करायचंच नाही. फक्त आणि फक्त फिल्म मेकिंगच्या बद्दल जर का काय खूप महत्वाचं असेल तर. नाहीतर उगाचच फिल्म पण शेअर करायची नाहीये. असा ग्रुप बनवलाय. ओके. कालच बनवलाय खरं म्हणजे. कालच माझ्या मनामध्ये आलं, की बाकीच्या लोकांना पण शिकवायला पाहिजे. त्याला कोणाला चार्जेस नाहीत त्याला. एव्हरीबडी इज जॉइनिंग फ्री ऑफ कॉस्ट. ओके. सो उद्याचा तुमचा 2 असाइनमेंट्स आहेत. एक म्हणजे तुम्हाला ॲड रिकन्स्ट्रक्ट करायची आहे. कुठची तुमच्या मनात येते आहे आणि एक गोष्ट लिहून आणायची. अगदी लहान मुलांना सांगतो तशी गोष्ट लिहिली तरी चालेल. मोठ्या माणसांची गोष्ट असेल तरी. कशी पण छोटीशी गोष्ट जी 1 मिनिटामध्ये शूट करता येईल, अशी गोष्ट लिहून आणायची. ओके. नक्की करा. हां. चला. झाले 11:15 वाजून पण पुढे गेले. बापरे! चला माझा वेळेकडे लक्ष अहो तुम्ही मला आठवण करून देत जा जर का तुम्हाला वाटलं तर मला लक्षात राहत नाही. माझं नाही लक्षात. माझं घड्याळाकडे लक्ष नसतं खरं म्हणजे. मी कधीच घड्याळाकडे लक्ष देत नाही. नाही, त्यामुळे नाही. चांगलं आहे. जर का तुम्हाला जर कधी वाटलं तर प्लीज मला सांगा अहो. बघा किती वाजले मी थांबत जाईन. ओके. सो थँक यू अगेन. गुड नाईट. रात्रीच मी अपलोड करतो रेकॉर्डिंग आपलं आणि शेअर करतो. ओके. चालेल. येस. चला गुड नाईट.